नमस्ते, गुड आफ्टरनून। आज 1 जुलै संपूर्ण भारतभर डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो। दैनिक पुढारी आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीनं गेले 18 वर्ष सातत्यानं या आरोग्य व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं आणि त्याला श्रोत्यांचा उदंड असा प्रतिसाद आहे। आज एकंदरीतच कोविडच्या धर्तीवर आरोग्याचं महत्त्व आणखीन अधोरेखित झालेलं आहे आणि आजचा आपला विषय त्याला अनुसरूनच आहे, कोरोना आणि आरोग्य। आणि त्याकरता जगप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि प्रसिद्ध वक्ते डॉक्टर जगदीश हिरेमठ सर आहेत। त्यांचं प्रथमतः दोन्ही संस्थेच्या वतीनं मी वॉर्म वेलकम करतो। वेलकम सर। त्याचबरोबर पुढारीचे आदरणीय डॉक्टर योगेश जाधव साहेब आहेत, चेअरमन पुढारी ग्रुप। आदरणीय दादांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। त्याचबरोबर राज्याचे गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री आदरणीय नामदार सतेज डी पाटील साहेब आहेत, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी वेलकम करतो। त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना भारतातून आणि भारताच्या बाहेरील लंडन असेल, दुबई, कुवेत, विविध ठिकाणं या वेबिनारसाठी सर्वजण या ठिकाणी लाईव्हवर आहेत। या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन या दोन्ही संस्थेच्या वतीनं करतो। खरं तर डॉक्टर्स डे साजरा केला जातो ते म्हणजे कैलासवासी डॉक्टर बी.सी. रॉय यांचा 1 जुलै हा जन्म आणि मृत्यू दिवस। 1962 साली 1 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला। अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं। त्यांना आईंचं त्यांच्या निधन 14व्या वर्षी झालं। लहान भावांचं संगोपन असेल आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय सेवा केली। गोरगरिबांची असेल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील, याची निर्मिती करून त्यांनी आरोग्य सेवा पुरवली। पश्चिम बंगालचे काही काळ ते मुख्यमंत्री होते। मुख्यमंत्री असताना देखील ते आपली वैद्यकीय सेवा अतिशय तत्परतेनं करत होते आणि तीही मोफत। तर एकंदरीतच त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राचा बहुमान व्हावा या दृष्टिकोनातून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून 1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो। 18 वर्षापूर्वी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब, आदरणीय डॉक्टर योगेश जाधव साहेब आणि त्याचबरोबर डी.वाय. पाटील ग्रुपचे आदरणीय डॉक्टर संजय डी पाटील आणि पालकमंत्री आदरणीय नामदार सतेज पाटील साहेब यांची चर्चा झाली आणि आरोग्य शिक्षण आणि आरोग्य प्रबोधन याच उद्देशाने या दोन्ही संस्थांना या आरोग्य विषयक व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि त्याला असा उदंड असा प्रतिसाद लाभला आणि रुग्णांच्या जीवनामध्ये संजीवनी देण्याचं काम या व्याख्यानमालेमधून होतंय। खरं तर ही आरोग्याची पंढरीच आहे। या ठिकाणी लोक येत असतात आणि त्यातून आरोग्याचं प्रबोधन घेत असतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चित फायदा होतो। खरं तर आता कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कोरोनानं आपल्याला हेच शिकवलेलं आहे की आरोग्याचं महत्त्व किती आहे। परंतु या दोन्ही संस्थांनी 18 वर्षापूर्वीच ओळखून प्रिव्हेन्शन असेल किंवा लाईफस्टाईल कशी बदलायची आणि आजारावर मात कशी करायची या दृष्टिकोनातनं भारतातील नामवंत वक्ते अगदी डॉक्टर प्रमोद जोग असतील, डॉक्टर रमानी सर आहेत, डॉक्टर रुजुता दिवेकर, डॉक्टर सलीम लाड, डॉक्टर मोडक, डॉक्टर गंगवाल सर, डॉक्टर लुकतुके, डॉक्टर लिली जोशी, डॉक्टर रत्न पारखी, 15 वर्षापूर्वी डॉक्टर हिरेमठ सुद्धा येऊन गेलेले आहेत सर। त्याचबरोबर डॉक्टर समप्रसाद विनोद असे अनेक नामवंत वक्ते, डॉक्टर संचेती सर या व्याख्यानमालेमध्ये आले आणि लोकांच्या शंका असतील निरसन केलं आणि आरोग्याची दिशा द्यायचं काम या दोन्ही संस्थांनी केलं। खरं तर दैनिक पुढारी बद्दल बोलायचं झालं तर गेले 82 वर्ष हृदयावर राज करणारा पुढारी फक्त हे पुढारी हे वृत्तपत्र नसून एक विद्यापीठ आहे। सामाजिक, शैक्षणिक असेल, कृषी असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, अशा विविध विषयांची सोडवणूक करणं आणि लोकांना दिशा देण्याचं काम हे दैनिक पुढारीच्या माध्यमातून होतं। खरं तर 8 लाख हे रोजच्या खप आहे पुढारीचा आणि असंख्य असे वाचक पुढारीचे आहेत। महाराष्ट्र असेल, गोवा असेल, त्याचबरोबर कर्नाटक असेल, या ठिकाणून 22 एडिशन्स डेली प्रसिद्ध होतात। सियाचीन सारखं हॉस्पिटल असेल, भूकंपामधलं काम असेल, महापुरामध्ये बोटी देण्याचं काम असेल, अगदी कोविडमध्ये दिव्यांगांचं आणि ब्लाइंड लोकांचं लसीकरण असेल, असे विविध काम हे पुढारीच्या माध्यमातून होत असतं। आणि त्याचबरोबर आपले दुसरे पार्टनर आहेत डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल। वैद्यकीय सेवेची गरज ओळखून हॉस्पिटलची निर्मिती झाली आणि आज एक सुंदर हॉस्पिटल म्हणण्यापेक्षा हे डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल एक आरोग्य मंदिर आहे। 800 बेडचं हे असलेलं हॉस्पिटल ज्या ठिकाणी 200हून अधिक सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स काम करतात। चांगले डॉक्टर तयार करण्याबरोबरच रुग्णसेवा अतिशय उच्च दर्जाची या ठिकाणी दिली जाते आणि अतिशय चांगलं टीम वर्क या ठिकाणी आहे।
खरं तर कोविडमध्ये 10 ते 12,000हून अधिक रुग्ण हॉस्पिटलनं बघितलं. वॅक्सिनेशन असेल, अगदी क्रिटिकल पेशंट सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्यांना व्हेंटिलेटर लागतो, हाय फ्लो लागतो. तर अशा सर्वच सुविधा डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना चैतन्य देणारं, संजीवनी देणारं हे डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल आहे. तर या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागर हा चालू असतो आणि आज निश्चितपणानं आज अतिशय महत्त्वाचा टप्पा घेतलेला आहे आणि आजचे वक्ते जे आहेत डॉक्टर हिरेमठ सर स्वतः कार्डिओलॉजिस्ट आहेत. जे मधून त्यांचं DM कार्डिओलॉजी झालं. त्या ठिकाणी त्यांनी गोल्ड मेडल घेतलं. कार्डिओलॉजी मधली अमेरिकेतली फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. रुबी हॉल मधील अँजिओप्लास्टीमध्ये ते विभागाचे डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांटची सुरुवात त्यांनी पुण्यामध्ये केली. त्याचे ते प्रमुख म्हणून काम करतात. आतापर्यंत 3000हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. हृदयरोग निवारण हे डॉक्टरांच्या करता जे पुस्तक आहे त्याच्या 6 एडिशन्स निघालेले आहेत. रुग्णांना प्रिव्हेन्शन असेल आणि आधार देणं, ट्रीटमेंट देणं. सरांची खरं तर अपॉइंटमेंट मिळणं हे दिग्गज काम असतं, परंतु एकदा सरांच्याकडे रुग्ण गेला की त्याच्या जीवनामध्ये खरोखर जीवदान द्यायचं, संजीवनी द्यायचं काम सरांच्या माध्यमातून होत असतं. त्याचबरोबर गेले 19 वर्ष डॉक्स हा ऑर्केस्ट्रा सर डॉक्टरांचा त्या ठिकाणी सुद्धा थोडा रोल त्यांचा आहे. उत्कृष्ट असे ते फुटबॉल पट्टू होते महाराष्ट्राकडून, बास्केटबॉल पट्टू होते. 1979 साली ते महाराष्ट्राच्या टीम मधून राष्ट्रीय संघामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बास्केटबॉल प्लेअर म्हणून हे केलेलं आहे. खरं तर वैद्यकीय क्षेत्रातील अमिताभ बच्चन म्हणून सरांच्याकडे बघितलं जातं आणि अतिशय गेले 32 वर्ष खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि विशेष सरांचं प्रेम कोल्हापूरवर आणि या दोन्ही संस्थांच्यावर आहे. आणि आजचा जो विषय आपण निवडलेला आहे कोविड आणि आरोग्य, तर प्रिव्हेन्शन पासून कोरोना झाला किंवा नाही झाला तर भविष्य काळात काय, लसीकरणाविषयी असेल, आरोग्य व्यवस्था थोडेसे काय जे परिणाम झालेले आहेत, तर याच्यातून मानसिक शारीरिक आरोग्य कसं ठेवायचं आणि आनंदी आणि सुखी कसं राहायचं हाच मूलमंत्र खरं तर सर या ठिकाणी देणार आहेत. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि जे काय प्रश्नावली येतील त्या सुद्धा आपण सरांच्याकडून त्यांची उत्तरं घेणार आहोत निश्चितपणानं. आणि या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणानं कोरोना असेल किंवा इतर जे काय आता संकट आलेलं आहे त्याच्यावर निश्चितपणानं आपण मात करू शकू. यानंतर आदरणीय डॉक्टर योगेश जाधव दादांना मी विनंती करतो की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. धन्यवाद. नमस्कार. दैनिक पुढारीच्या वतीने सर्वांना डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर हा आपल्या आयुष्यातला खरं म्हणजे एक अविभाज्य घटकच आहे. अगदी जन्मल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला नेहमीच डॉक्टर लागत असतो आणि गेल्या मला वाटतं 1.5-2 वर्षापासून तर आपल्याला या घटकाची समाजाला किती महत्वाचा आहे हा घटक हे आपल्याला दाखवून दिलेला आहे. खरं म्हणजे करोना महामारीने डॉक्टरांचं समाजामधील स्थान हे अधोरेखित केलेलं आहे. गेली तब्बल 17 वर्ष दैनिक पुढारी व डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल हे डॉक्टर्स डे साजरा करत आलेले आहे. या जीव वाचवणाऱ्या सर्व डॉक्टर्सना माझा मनापासून सलाम. आज या उपक्रमाचा हे 18वं वर्ष आहे. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर जगदीश हिरेमठ, कोल्हापूरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आणि डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे ट्रस्टी माननीय सत्यजी पाटील साहेब, त्याशिवाय डॉक्टर संदीप पाटील, तसेच आजच्या या व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, मी या सर्वांचेच स्वागत करतो. या व्याख्यानमालेचा इतिहासच असा आहे की वेगवेगळ्या विषयांवरचे अत्यंत दर्जेदार असे जागतिक दर्जाचे वक्त्यांनी इथे व्याख्यान दिलेले आहेत. डॉक्टर हिरेमठ यांच्या रूपाने ही परंपरा पुढे नेली जात आहे. डॉक्टरांचे कौशल्य आहे की अवघड विषय सुद्धा ते अत्यंत साध्या शब्दात, समजेल अशा शब्दात सांगू शकतात. कोरोनामुळे आपल्या मनात अनेक शंका असते, अनेक प्रश्न असते. मग समजा तो पोस्ट कोविड असून दे की पोस्ट कोविड क्लॉट्स होतात का, आणि मग पोस्ट कोविड ट्रीटमेंट म्हणून ब्लड थिनर्स घेतले पाहिजेत का, वॅक्सिननी काही प्रमाणात ब्लड क्लॉट्स होतात, 1% कमी आहे, तर मग अशा वेळेला
वॅक्सिन घेताना ब्लड थिनर्स घ्यायची गरज आहे का? कोविड पोस्ट कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे काय? असे अनेक असंख्य प्रश्न आपल्या मनात असतील. मला माहिती आहे की डॉक्टर साहेब या सगळ्याच प्रश्नांना उत्तर देणार आहेत. तर मला वाटते फार वेळ न घालवता मी डॉक्टर संदीप पाटलांना विनंती करतो की पुढचा मुख्य कार्यक्रम आपण लवकरात लवकर चालू करावा. धन्यवाद दादा. खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं काय अपेक्षा आहेत लोकांच्या सरांच्याकडून ते सांगितलं आणि दैनिक पुढारी आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे. खरं तर आज अतिशय बिझी शेड्यूल असून परंतु या कार्यक्रमाविषयी अत्यंत आदर आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी सातत्यानं धडपडणारे आदरणीय नामदार सतेज पाटील साहेब आहेत. तर आदरणीय सतेज पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारीच्या वतीनं गेले 17 वर्ष डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आपण आरोग्य व्याख्यानमालाची ही संकल्पना या ठिकाणी मांडली आणि अविरतपणे 17 वर्ष ही व्याख्यानमाला आपण आयोजित करतोय. या 15 महिन्यामध्ये पॅन्डेमिकच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टरांचं महत्व हे सामान्य लोकांच्या पर्यंत खऱ्या अर्थाने या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि जे योगदान गेल्या 15 महिन्यामध्ये डॉक्टर्सनी दिलेलं आहे ते या समाज व्यवस्थेतले प्रत्येक घटक कोणी घटक विसरू शकणार नाही असं योगदान डॉक्टर्सनी या गेल्या 15 महिन्यामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता केलेलं कार्य हे अविस्मरणीय असं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. डॉक्टर संदीप पाटील म्हणले तसं दैनिक पुढारी आणि डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीनं आपण गेले 17 वर्ष या माध्यमातून लोकांच्या पर्यंत अनेक तज्ज्ञांच्या माध्यमातून ज्ञान पोचवण्याचं काम, आरोग्याविषयीच्या संकल्पना, आरोग्याविषयीच्या माहिती देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने या ठिकाणी करत आहोत. आणि आज 18व्या वर्षामध्ये जगदीश हिरेमठ सर वेळ काढून त्या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय आम्हाला आनंद वाटतोय. योगेशजींनी ही सुरुवात आदरणीय जाधव साहेबांनी केली होती, परंतु पुढच्या काळात ती कायमपणे टिकवून ठेवण्याचं काम योगेशजींनी देखील त्या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतंय या व्यासपीठाच्या माध्यमातून एक चांगली माहिती ही लोकांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचू शकणार आहे. हिरेमठ सर, कोल्हापूरमध्ये कोविड नसतं तर कदाचित आम्हाला बसायला जागा मिळाली नसती, एवढे लोक तुम्हाला ऐकण्यासाठी आले असते. परंतु मला वाटतंय अपॉर्च्युनिटी इन ऍडव्हर्सिटी म्हणतो आपण तसं या कोविडमध्ये ऑनलाईन हजारो लोकांना आपलं ऐकण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि संदीप पाटील समन्वयक म्हणून गेले 17 वर्ष याचं चांगलं नियोजन या ठिकाणी करतायत. भविष्य काळात देखील दैनिक पुढारी आणि डी वाय पाटील हॉस्पिटल कोल्हापूर जिल्हा असेल किंवा इतर सर्वांना आरोग्याविषयी जी माहिती देता येईल, संकल्पना राबवता येईल ती राबवण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न राहील. पुन्हा एकदा या सर्व उपक्रमाला शुभेच्छा. हिरेमठ सरांचं मनापासून मी स्वागत या ठिकाणी करतो. धन्यवाद सतेज साहेब. खरं तर सातत्यानं आपला सर्व गोष्टींना सपोर्ट आहेच आणि आरोग्य हा केंद्रबिंदू मानून अविरतपणे आपलं देखील कार्य सुरू आहे. यानंतर फार वेळ न दवडता आपण थेट ज्यांच्यासाठी आतुरलेलो आहोत आणि विषयही अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, तर मी आदरणीय हिरेमठ सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आधीचे तीनही वक्ते मुरब्बी वक्ते आहेत आणि त्यांनी फॉर्मॅलिटीज सांभाळून सुद्धा कोल्हापुरी दिलखुलासपणा व्यक्त केला. आम्ही पुणेरी माणसं एवढी दिलखुलास राहू शकत नाही मान्य करून मी असं म्हणेन की मला इथे बोलवल्याबद्दल खूप मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो आणि मी माझी स्लाइड शेअर करून आपण आता विषयालाच जाऊ. जी सर. करोना आणि आरोग्य याबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे, पण काही गोष्टी न बोललेल्या चांगल्या असतात. त्या न बोलता मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आता प्रयत्न करणार आहे. परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल दोन्ही संस्थांचे आभार. आणि मी माझं अशी एक सुवर्णसंधी समजतो की प्रत्यक्ष कार्डिओलॉजी या माझ्या विषयाबद्दल न बोलता थोडं बाहेर जाऊन मला बोलायची एक संधी मिळते. माझ्या इतक्या वर्षाच्या मेडिकल वास्तव्याचा इथे थोडासा असं म्हणू की फायदा श्रोत्यांना मिळेल असं मला निश्चित वाटतं. तर तुम्ही बघताय की ही पिवळे डॉट्स म्हणजे ऍक्च्युली विमानं आहेत आणि मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी ही विमानं स्वैरपणे सबंध जगभर फिरायची
अगदी उजव्या कोपऱ्यात खाली ऑस्ट्रेलियापासून डाव्या कोपऱ्यापर्यंत 24 तास ह्या विमानांची हालचाल असायची. जग जवळ येत चाललं होतं आणि कदाचित ह्या जवळ येत चाललेल्या दळणवळणामुळेच चायनाच्या वुहानमधून निघालेला व्हायरस सगळीकडे पोचला आणि आपल्या घराघरामध्ये सुद्धा येऊन पोचला. सगळ्याच गोष्टी बदलते. आज कॅनडामधलं हे सकाळचं चित्र आहे. कॅनडा थंड देश आहे, पण अगदी तळपत्या उन्हामध्ये 48 डिग्री सेंटीग्रेडमध्ये कॅनडामध्ये कूलिंग सेंटर तयार होतं. अशा प्रकारचे एका विचित्र वातावरणात आपण संबंध जग जात आहे आणि या वातावरणात आपण कसं राहावं, त्याला सामोरं कसं जावं, त्यातनं मार्ग कसा काढावा, याबद्दलचे माझे स्वतःचे हे मुक्त विचार आहेत. ते शास्त्रीय असतील की नाही हे तुम्हीच ठरवावं, पण भावनिक मात्र नक्की आहेत. अगदी माझ्या मनाला भिडेल आणि माझ्या मनापासून मी तुम्हाला याबद्दलच्या काही गोष्टी कळकळीने सांगणार आहे. मुख्य मुद्दा येतो की हे टॉक असं ठेवण्याचं कारणच काय, आणि मी कार्डिओलॉजिस्ट असून सुद्धा हे का बोलतोय, कारण मी काही एक्सपर्ट नाहीये कोविड मधला आणि माझ्याकडे काही जादूची कांडी नाही मी तुम्हाला देईन आणि त्याच्याने सगळं चांगलं होणार आहे. पण तुमच्याच कुटुंबामधला एक वयस्कर माणूस की ज्याला वैद्यकीय भाषा कळते असा माणूस म्हणून तुम्ही माझ्याकडे बघावं. ही वैद्यकीय माहिती जी आहे ती थोड्याफार प्रमाणात सोपी करून तुमच्या घराघरात पोचावी यासाठी म्हणून मी इथे आहे. इट्स अ फ्रेंडली चॅट विदाउट स्टॅटिस्टिक्स. यामध्ये कुठं फिगर्स, बार डायग्राम, टेक्निकल डिटेल्स, पीपी किट्स, व्हेंटिलेटर, फंगस, वेव्ह वगैरे या गोष्टींवर मी मुद्दाम बोलणार नाहीये. आपण याच्यावरच फोकस करू की आपल्याला घराघरांमध्ये काय करायला पाहिजे आणि आपण कसं वागायला पाहिजे. या भाषणातून तुमची जर थोडीशी निगेटिव्हिटी कमी झाली, ॲलिव्हिएट झाली, तर ते मी माझं काम झालं असं मी समजेन. आणि हे टॉक जे आहे ते इट इज मेंट फॉर फ्रेंड्स, फॅमिलीज, ॲक्वेंटन्सेस आणि खरंच नॉन मेडिकल सर्व व्यक्तींसाठी आणि ऑफकोर्स माझ्या सगळ्या डॉक्टर मित्रांसाठी सुद्धा आहे. आणि मी ह्याला एक प्रकारची एक सोशल सर्व्हिस मानतो आणि मला ही संधी दिल्याबद्दल परत एकदा सर्वांचे मी आभार मानतो. संबंध जग आज एका कठीण प्रसंगातून जाताना आपल्याला दिसते. जसं काही संबंध जगालाच मास्क लागलेला आहे आणि यामध्ये करोना अप्रोप्रिएट बिहेवियर हे आपण सगळेजण ऐकतोय. हे करोना अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे काय? CAB म्हणजे जसं काही एका टॅक्सीत बसून आपण जावं अशा प्रकारची टॅक्सी आपण समजावी. त्या कॅबमधनं कसा प्रवास करावा, त्यातनं आपण कसा मार्ग काढू शकतो आणि करोनाच्या परे जाऊन सुरक्षित आपण कसे राहू शकतो या गोष्टी आपण थोड्याफार बघूया. मार्च 2020 साली आमच्या पुण्याच्या रुबी हॉलमध्ये मंगळवारी दुपारी काढलेला एक फोटो आहे. मंगळवारी दुपारी इथे कदाचित उभं राहायला आणि श्वास घ्यायला जागा नसते, अशा रांगा लागलेल्या असतात. पण इथे एक प्रकारचा सन्नाटा पोचलेला होता आणि तो बघूनच तुमच्या काळजात चर्र व्हावं अशी ती घटना होती. मग पुढचे जवळजवळ 8-10 महिने आपण सगळेजण, जसं मी माझ्या या रूममध्ये स्वतःला जवळजवळ कैद करून घेतलं होतं. इकडेच माझे वेबिनार्स चालायचे, इकडेच माझा एक्सरसाइज चालायचा. इथे टीव्हीचे रिमोटवरनं टीव्ही बघणं, बाहेर जे खिडकीतनं दिसेल तेवढं निसर्ग सौंदर्य बघणं. आणि मी हॉस्पिटलला जाऊन येत असल्यामुळे आम्ही घरी सुद्धा एकमेकांना क्वारंटाईन केलं होतं, कारण हॉस्पिटलमध्ये जंतू येऊन सगळ्या फॅमिलीला लागू नये म्हणून कित्येक महिने आम्ही घरामध्ये सुद्धा एकमेकांपासून लांब राहिलो. बरेच महिने पहिले घरामध्ये आम्ही मास्क वापरतो. अशा प्रकारचं एक डिसिप्लिन किंवा थोडंसं अवघड असं आयुष्य आपण सगळेच थोड्याफार फरकाने जमलो होतो. मग कोणाला त्यामध्ये काही डिप्रेशन आलं, कोणाचं कदाचित लैंगिक आयुष्य सुधारलं म्हणे, काही काहींना व्यसनं लागली, काही जण भरपूर वाचन केलं, काही काही जण गोष्टी केल्या. ह्या सगळ्या लॉकडाऊन पिरियडमधून आपण सगळे बाहेर पडत होतो आणि मग दिवाळी आली. मग असं वाटलं की या दिवाळीनंतर लोक एकमेकांना मिसळले, सण एका मागोमाग येतात, यानंतर ही करोनाची दुसरी वेव्ह येईल का काय असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. बरेच 2-3 महिने चांगले गेले आणि आम्ही पण 1-2 चक्कर मारलो, विमानातून कुठेतरी जाऊन आलो, काबिनीच्या जंगलामध्ये जाऊन एक चांगली सुट्टी घेऊन आलो आणि सुट्टी घेऊन जसे आम्ही मार्च एंडला परत आलो, परत एकदा मुंबईवरती काळी ढग पसरले. मुंबईमधनंच पहिले ऐलान झालं की आता दुसरी वेव्ह सुरू होतीये. मोठ्या जोमाने जे केसेस 10 आणि 15 होत होते ते आता एकदम एका 2-3 दिवसामध्येच हजारांवरती जायला लागले. जे मुंबईमध्ये होत होतं ते सुद्धा पुण्यामध्ये पण होत गेलं
आणि माझ्या घराबाहेरचा हा रस्ता परत एकदा सुटसुकाट झाला. सडा पडला होता, पण तो बघायला कोणी नव्हतं. अशी परिस्थिती सेकंड वेव्ह मध्ये आपण आलेली दिसते. आणि सेकंड वेव्हनी आपल्या घराघरामध्ये प्रवेश केला. कित्येक मित्र, कित्येक कलिग हे याला बळी पडले या सेकंड वेव्ह नंतर. मग त्यातूनही खरं तर आपण बऱ्यापैकी बाहेर पडत आलोय असं मला वाटतं. सूर्यप्रकाश स्वच्छ व्हायला लागलाय असं मला वाटतंय आता तरी. आणि लोक एकत्र यायला लागलेत, वाढदिवस सेलिब्रेट व्हायला, फॅमिलीचे गेट टुगेदर्स व्हायला लागले. आणि असं असतानाच आणि पक्षी आपल्या उडान घेत असतानाच कालची पुण्यामधली बातमी 30 जूनची, दिवसभरात 508 नवीन रुग्णाची वाढ झाली आहे. फक्त 266 डिस्चार्ज झालेत आणि एकंदर 5% पेक्षा वर पॉझिटिव्हिटी पोहोचली. म्हणजे आपण परत एकदा तिसऱ्या वेव्हकडे जातो की काय, अशा एका वळणावरती आपण आहोत. 2 वेव्ज आपण पार केलेल्या आहेत, त्यातनं आपण कदाचित बाहेर पडलेलो आहोत. पण या तिसऱ्या वेव्हचं काय होईल अशा अवस्थेमध्ये आपण आहोत. आणि हे सगळं करत असताना एक प्रकारचा बॅलन्स आपण ठेवत होतो. मग हा रस्त्यावरचा डोंबऱ्याचा खेळ असो किंवा बॉलिवूडमध्ये थिरकणारी माधुरी असो किंवा अगदी बच्चन साहेब कोण बनवा करोडपतीमध्ये बसतात त्यावेळेस इतकं ते एलिगंट सगळं वातावरण असतं, कडक छान सगळं वातावरण असतं. त्याच्या मागे परिश्रम असतात, एक प्रकारचा बॅलन्स असतो. पीपीई किट घातलेली लोक त्यांना तयार करतात, त्यांचा मेकअप करतात. अशा प्रकारच्या एका वेगळ्या वातावरणात जाऊन सुद्धा नॉर्मॅलिसी आणण्यासाठी एक नॉर्मल जीवन जगण्याचा प्रत्येक जण आपण प्रयत्न करत आहोत. तर हा बॅलन्स कसा सांभाळायचा याबद्दल आपण एक पुढच्या 35-40 मिनिटांमध्ये बातमी घेऊ. हा बॅलन्स अशा परिस्थितीत आहे की 2 वेव्ह होऊन गेलेल्या आहेत. आपल्याला व्हायचा तेवढा त्रास झालेला आहे. आपण ऑलरेडी खूप तसे वैतागलेलो आहोत. अशा वेळेला तिसरी वेव्ह येते की काय अशा परिस्थितीत आपण आहोत. आणि नृत्यांगना माझ्या एका अतिशय जवळच्या मित्राची मुलगी आहे, ती अगदी तरबेज अशी नृत्यांगना आहे. तिचं प्रत्येक बॉडी पोश्चर ज्या पद्धतीने मी पाळलेलं आहे, एकाच पायावर बॅलन्स केले, उजवा हात, डाव्या पायाचे बोटं, चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे अतिशय इम्पेकेबल आहे. अशा प्रकारचा बॅलन्स आपण सगळ्यांनी करणं जरुरी आहे. कोविड मधला बॅलन्स म्हणजे काय? बी म्हणजे बॉडी, आपलं शरीर सांभाळणं. अँझायटी म्हणजे मन सांभाळणं. लँग्विशिंग म्हणजे आपण हा शब्द ना इंग्लिशमध्ये लँग्विशिंग इन जेल असा वापरला जातो. म्हणजे जेलमध्ये सडत असलेला माणूस. जसं काही आपण सगळेजण या कोरोनाच्या वातावरणाने लॉकडाऊनमध्ये लँग्विशिंग मध्ये आहोत सध्या. पण हे करत असताना आपण अप्रिशिएट करावं लोकांना, ज्यांनी आपल्याला मदत केली किंवा जे लोक खरंच छान काम करतायत त्यांना धन्यवाद द्यावेत. निगेटिव्हिटी टाळावी, कारण निगेटिव्हिटी खूप सहज आणता येते. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एका महत्वाच्या भारताच्या चॅनलमधनं अमेरिकेतल्या एका एपिडेमिओलॉजिस्टला रात्री 9 वाजताच्या न्यूजमध्ये प्रश्न विचारला गेला. त्यावेळेला फर्स्ट वेव्ह जस्ट झाली होती आणि त्यावेळेला त्यांना विचारलं की डॉक्टर साहेब, सेकंड टाइम परत कोरोना होऊ शकतो का? त्यावेळेला तो एपिडेमिओलॉजिस्ट थांबला. तो म्हणाला की न्यूज अँकरला म्हणाले, खूप प्रसिद्ध न्यूज अँकर भारतामधले होते, ते म्हणतात की तुम्हाला 9 वाजता सगळ्या लोकांना प्राईम टाइमला हा प्रश्न विचारणं हे लोकांना वरती केलेला अन्याय आहे. जी गोष्ट डॉक्टर लोक आणि रिसर्च करणारी लोक क्लोज डोअर मीटिंग मध्ये डिस्कस करतात, ती गोष्ट चव्हाट्यावरती आणू नये. या प्रश्नाचं उत्तर जर रिसर्चर्सना माहिती नाही तर मग साधारण नागरिकांची मनं त्याला एक्सपोज होऊ नये, म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही असं त्यांनी त्याला स्पष्ट उत्तर दिलं होतं. ही एक भावना आपल्या मनामध्ये पाहिजे सर्वांमध्येच. डॉक्टर्स असो, पॅरामेडिक्स असो, पत्रकार असो, मीडियाचे लोक असो, सोशल मीडिया असो. आपल्याकडे काय फॉरवर्ड आला आणि तो आपण पाठवल्यामुळे काय निगेटिव्हिटी होतील याचा आपण विचार करणं जरुरी असतं. अर्थातच या बॅलन्समध्ये एकमेकांना सहाय्य करणं, कोऑपरेट करणं जरुरी आहे. आणि या सगळ्यातनं आपल्याला इव्हॉल्व्ह व्हायचं आहे. एखाद्या फिनिक्स सारखं बाहेर पडायचं आहे आणि ताऊन खूप कंटाळलेल्या या सोसायटीतनं पुढे जाऊन आर्थिक परिस्थितीतून, मानसिक परिस्थितीतून बाहेर पडून परत एकदा आपला भारत उभा करायचा आहे. अशा एका बॅलन्सिंग पोश्चरमध्ये आपण आहोत आणि ते कसं पाळावं हे आपण आता बघणार आहोत. या बॅलन्स मधला बी म्हणजे बॉडी, ज्याचा अर्थ शारीरिक स्वास्थ्य. मुख्य म्हणजे बहुतेकांनी हाय प्रोटीन गुड कॅलरी डाएट घ्यावं. भयंकर पथ्य पाळू नये. अशा वेळेला तुम्हाला इम्युनिटीसाठी चांगला बॅलन्स चौरस आहाराची गरज असते. अगदी कोलेस्ट्रॉल म्हणणाऱ्या लोकांनी सुद्धा चांगलं प्रोटीन आणि चांगलं कॅलरिक डाएट घ्यावं. कोल्हापूरकरांसाठी बोलताना
शाकाहारी खा असं म्हणायला मी धजावत सुद्धा नाहीये. पण चांगल्या प्रकारचं नॉनव्हेज हाय क्वालिटी चांगलं घ्यावं. मॉडरेट नॉन एक्झॉस्टिंग एक्सरसाइज हे लक्षात घ्या. बरेच लोक असे असतात की मी 2 तास व्यायाम करतो, मी कोरोनावरती मात करतो, मी एवढा एक्सरसाइज केल्यामुळे मला कोरोना होणार नाही. हे चुकीचं आहे. दमायचं नाही. आणि स्पेशली ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांनी तर 3 महिने अजिबातच दमायचं नाही. दमलात तर तुमची इम्युनिटी कमी होते. त्यामुळे असा व्यायाम करा की ज्यामुळे तुम्ही सहज राहाल, आनंदी राहाल, तुम्हाला एंडॉर्फिन्स मिळतील, पण तुम्ही शास्त्रीयरित्या दमणार नाही. ॲडिक्वेट रेस्ट ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. त्यानंतर इतर जे आजार असतात, आता या काळामध्ये आपण कोरोना काळामध्ये हॉस्पिटलमध्ये जाणं बरोबर नाही, कारण तिथे तुम्हाला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे इतर जे असतात की घसरून पडला, बोट दारामध्ये अडकलं, सुरी कापताना बोट कापलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा भाजलं गेलं, ह्या ज्या गोष्टी अवॉइडेबल आहेत त्या डबली केअरफुल लावून आपण अवॉइड करावा. नंतर शक्यतो बाळंतपण या काळामध्ये होऊ नयेत अशा मताचं मी आहे. त्यावरती वादंग होऊ शकतात. पण या काळामध्ये थोडंसं थांबावं आणि पुढच्या जेव्हा थोडा सुरक्षित काळ झाल्यानंतर तो व्हायला काही हरकत नाही. आपली लैंगिक आयुष्य कसं असावं आणि आपल्याला समाधान मिळतंय की नाही याच्यावरती थोडा विचार व्हायला पाहिजे. या गोष्टी चांगल्या आहेत असं एवढ्याच बोलून मी पुढे जातो. आणि मेंटेन पॅरामीटर आणि इम्युनिटी. पॅरामीटर म्हणजे काय हे आपण आता थोड्या वेळाने बघणार आहोत. मला असा नेहमी प्रश्न पडतो आणि मी कित्येक वर्ष म्हणत आलोय, तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, कुठलीही पूजा करत असाल, कुठलीही प्रार्थना करत असेल, तो जो वरचा प्रार्थना करणारा ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय त्याचं आणि तुमचं लिंक म्हणजे तुमचं शरीरच आहे. तुमचा आत्मा मला कधी दिसलेला नाही किंवा तिसरं स्वरूप मला काही दिसत नाही, पण हे शरीर मला त्या देवानी दिलेलं आहे आणि ते शरीर मी सांभाळलं तर देवपूजा केली इतकंच ते महत्वाचं आहे. एवढ्या सिन्सिअरली आपण बघायला पाहिजे आणि आज कोरोनामुळे ते अजून अधोरेखित झालेलं आहे. मला एक खूप प्रश्न पडला होता की दोन्ही वेव्स मध्ये मी पाहिलं की लोक फार घरात बसून राहिले आणि कदाचित ऍडमिनिस्ट्रेटर्सचं पण हे पडलं की मोठ्या ओपन जागेमध्ये कोरोनाची रिस्क जवळजवळ 0 असते. अशा बागा जर आपण ओपन केल्या किंवा तिथे तुम्ही ड्राईव्ह करून जावं, थोडा वेळ फिरावं आणि परत यावं आणि तिथे 1-2 सिक्युरिटी ठेवा की ज्यामुळे गर्दी होऊ नये. असं केलं तर लोकांना बाहेर पडायला वेळ मिळेल, थोडा विरंगुळा होईल, ओपन हवेत जाता येईल आणि कंटाळा येणं टाळता येईल. त्यामुळे पण समजा परत लॉकडाऊन झाला तर ओपन स्पेसेस ओपन करणं लोकांसाठी ही एक महत्वाची स्टेप ऍडमिनिस्ट्रेशन परत घेऊ शकतं. आणि मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही ॲडिक्वेट विश्रांती घ्या. या माहुता ह्या चित्राकडे बघून मला भीती वाटते, पण ते माहुता किती शांतपणे झोपलाय बिचारा. दमलेला आहे आणि त्याला अगदी शांत त्याची कंपनी आहे. आपण सगळेजण आता अशाच अवस्थेत आहोत. दमलेले आहोत, मनाने दमलेलो आहोत, शरीराने दमलेलो आहोत, घरात काम करून दमलेलो आहोत. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये छान ॲडिक्वेट झोप घेणं, विश्रांती घेणं, क्वालिटी स्लीप अचीव्ह करणं हे पण तेवढं जरुरी पडतं. शरीराची काळजी घेणं म्हणजे एकदम सुडौल शरीर असणं असं नाही. फक्त तुमचे मेजरमेंट चांगले झाले, तुमचं शरीर सुंदर होणं असा भाग नाहीये. शरीरातले सर्व अवयव चांगले असणं याला आपण स्वास्थ्य म्हणतो. आणि म्हणून तुमचं वजन हे BMI 23च्या खाली पाहिजे. ब्लड प्रेशर नेहमी 135च्या खाली पाहिजे सर्वांचं. शुगर ही नेहमी 6च्या खाली HbA1c पाहिजे. बॅड कोलेस्ट्रॉल 100च्या खाली पाहिजे. व्हिटॅमिन B12 300 पेक्षा जास्त पाहिजे. व्हिटॅमिन D3 30 पेक्षा जास्त पाहिजे. आणि जनरली कुठल्याही फॉर्मचं टोबॅको आपल्याकडे नसायला पाहिजे. अशा प्रकारचे आपण टार्गेट्स अचीव्ह करावेत. त्यासाठी चांगलं खावं, एक्सरसाइज करावा, चांगली विश्रांती घ्यावी आणि जरूर पडली तर औषधं घ्यावी. आणि या सर्वातनं जाऊन आपण हे पॅरामीटर्स अचीव्ह केले, चांगले राहिलो. कोरोना काळात आपल्याला आजारी पडायचं नाहीये हे एक ध्येय आता सध्या तरी आपल्या डोळ्यासमोर हवं. म्हणजे हार्टचे पेशंट आहेत, त्यांनी कोरोना काळात काय विशेष काळजी घ्यावी, तर स्ट्रिक्टली त्यांनी MVSS हा शब्द मी खूप वेळा वापरणार आहे. मास्क, वॅक्सिन, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि त्याच इम्पॉर्टन्सनी तसे शब्द आहेत. हे MVSS हे जरी लॉकडाऊन गेलं तरी सुद्धा हार्टच्या पेशंटनी सांभाळावं, हॉस्पिटलमध्ये जाताना सांभाळावं, अजून पूर्ण सेफ्टी येईपर्यंत जरूर सांभाळावं. कदाचित आता कोरोना गेला म्हणून मास्क आता नको म्हणून अमेरिकेने मास्क काढले, इंग्लंडनी मास्क काढले आणि त्याच्यातनं परत त्यांच्याकडे तिसरी वेळ आली का इस्रायलनी काढल्या असा विचार आता सध्या चालू आहे.
हार्ट पेशंटनी करोना काळामध्ये ऍक्टिव्ह राहावं पण दमू नये. बी ऑन युअर फीट ॲज मच एज पॉसिबल. एक्सरसाइज मे नॉट बी परफॉर्म. म्हणजे तुम्ही उगीच योगाच करायला पाहिजे, प्राणायामच करायला पाहिजे, फिरायलाच पाहिजे असं नाहीये. तुम्ही दर 30 मिनिटांनी 2 मिनिटं आपल्या पायावरती राहावं. मग तो उभं राहा, नाही तर घरातल्या घरात फिरा, घराच्या बाहेर पाय मोकळे करा, गच्चीवरती जाऊन या. 30 मिनिटांनी 2 मिनिटं एवढं तुम्ही दिवसभर पाळत राहिलात तर वेगळ्या व्यायामाची सध्या तरी आपल्याला गरज नाहीये. एक लक्षात ठेवा, हार्टच्या सगळ्या पेशंटनी करोना जरी असला तरी हार्टसाठी सर्व प्रकारच्या इमर्जन्सी ट्रीटमेंट सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहेत, चालू आहेत. कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल आहेत आणि तत्परतेने तुम्हाला ती सेवा देऊ शकतात. त्यामुळे करोना आहे म्हणून मी कसं हॉस्पिटलमध्ये जाऊ असा विचार तुम्ही करू नये. जर जरूर असेल तर जरूर हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्या. आता सध्या टेलिकन्सल्टेशन्स पण सुरू झालेत, त्याचा पण आपण फायदा घेऊ शकतो. हार्ट पेशंटनी जर कॉम्पेन्सेटेड राहिलं म्हणजे काय की फार औषधं लागत नाहीयेत, फार दमणूक नाहीये, बहुत गोष्टी करू शकतोय, अशा अवस्थेमध्ये हार्टचा पेशंट राहिला तर तो हाय रिस्क पेशंट नसतो करोनासाठी. त्यामुळे कॉम्पेन्सेटेड तुम्ही राहिलात काही गोष्टी पाळून आणि औषध घेऊन तर तुमची रिस्क ही इतर पेशंटचीच तुमच्या एज प्रमाणे तेवढीच रिस्क राहू शकते. बी फॉर बॉडी नंतर आपण जातोय. ए फॉर अँझायटी म्हणजे मनाची अवस्था आहे कोरोना काळामध्ये काय झाली. करोनाचं भूतच आपल्या डोक्यावरती जास्त बसलंय असं मला वाटतं. करोना आहेच नो डाऊट, पण त्याच्याबरोबर त्याची जी मोठी सावली आहे ती भयावह आहे आणि ती सावली आपणच तयार केली, एकमेकात बोलून केली. वर्तमानपत्रातून मीडियातून येणाऱ्या बातम्यांमुळे आपलं मन नक्कीच भेदरून जात असेल. मी आपण एखाद्याबद्दल असं वाचलं जी खरी बातमी आहे की बाबा अमुक अमुकला हार्ट अटॅक आला तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी तो जाणवतं की मला होतंय की काय. अशा अवस्थेत रोज टीव्हीवरती पेपरमधनं करोना 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 मृत्यू अमुक तमुक येत राहिलं तर मन हे हेलावून जाणारच आहे आणि ती झोपेमध्ये पण विचार करणार आहे. त्यामुळे ह्या बातम्या कशा टाळाव्या याच्याबद्दल आपण खरं विचार पाहिजे. कोविडमध्ये स्ट्रेस जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे कशामुळे आला की तो लॉकडाऊनमुळे आला, बाहेर फिरता येईना म्हणून आला, मास्क लावला म्हणून आला, इकॉनॉमी फेल झाली म्हणून आला आणि हे सगळीकडे पसरलेलं वातावरण जसं की एक होलोकॉस्ट आहे, एक अपोकॅलिप्स आहे, म्हणजे संबंध जगाचा एक शेवट आला अशी एक फिलिंग आल्यामुळे आलाय. आणि वर्ल्ड ओव्हर संबंध जगभर एक प्रकारची अनसर्टन्टी आहे, इनसिक्युअर फेल आल्यामुळे मानसिक तणाव हळूहळू आपल्या घरांमध्ये पण तो पोचला. आणि काय झालं की हा व्हायरस कुठून येतो कळलं नाही. हा किल करतो, म्हणजे जरी 3% मृत्यूचं प्रमाण असलं तरी रोज 5,000 पेशंट तुमचे असेल तर 3% जाणार आहेत हे आपल्याला कळायला लागलं होतं. त्याला ट्रीटमेंट नाही हे कळत होतं. व्हॅक्सिन अजून यायला वेळ होता आणि अजून अजून अपूर्णपणे आपल्याला फार कमी जणांना आपण व्हॅक्सिन गेलेले. कोविड नंतर काय काय गोष्टी कसतात हे आपल्याला समजायला लागलं होतं. आणि पहिल्यांदा मी असं बघितलं की डॉक्टर कम्युनिटी वेव्ह 2 मध्ये शॅटर्ड झाले होते, खूप घाबरून गेले होते. कारण आपले कलिग आपल्या डोळ्यासमोर जाताना बघणं हे खूप अवघड असतं. आजपर्यंत एड्स आला, टीबी आला, टायफॉइड आला, मलेरिया आला आणि बाकी सगळ्या साथी आल्या, पण डॉक्टर्स कधी मागे हटले नव्हते. पण ह्या एका वेळेला सेकंड वेव्ह मी पाहिलं की डॉक्टर सुद्धा विचार करायला लागले, मी पहिल्यांदा मला कसं वाचू असे प्रश्न विचारत यायला लागले. नंतर शॉर्टेज ऑफ ड्रग्ज, बेड्स, करप्शन हे सगळं वेगळ्या लेवलवर होतच होतं. आणि प्रत्येकाला भारतामध्ये एक मत असतंच. मे बी पुणेरी आहे त्यामुळे मला तर माहिती आहे, प्रत्येक पुणेरी माणसाला प्रत्येक बाबतीत एक मत असतं. पण आपल्या सगळ्यांनाच हीच सवय असते. त्यामुळे आपापलं मत हे ठासून मांडणं हे आपल्याला सगळं कळत होतं. आणि जे नवीन नॉर्मल्स होते की बाहेर जायचं नाही, मास्क घालायचा, एकमेकांपासून लांब जायचं, ह्या सगळ्या नवीन नॉर्मल्सचा एक प्रकारचा अनकम्फर्टेबल तणाव आपल्याला होत होता. आणि त्यामुळे मग आपली मेंटल हेल्थ प्रॉब्लेम मध्ये अँझायटी, वरी, डिप्रेशन, रागराग होणं, फ्रस्ट्रेशन होणं हे सगळं हळूहळू व्हायला लागलं होतं. या सर्वातनं बाहेर पडताना मुख्य म्हणजे आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक राहण्याला लागतो. सप्रेस करायचं नाही, मी घाबरत नाही या वाक्याला काही अर्थ नाही. मी घाबरलो आहे आणि त्यातून मी बाहेर पडणार आहे, हा दुसरा नंबरचा माणूस आहे, पहिल्यांदा हा चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतो. वर्तमान काळात राहायचं ट्रेनिंग आपण आपल्याला द्यायला पाहिजे. टुडे, दिस अवर अँड नाव, आत्ता जे तुम्ही वेबिनार ऐकताय हेच एक ट्रूथ आहे, त्याच्या पुढे काय होणार याचा फार विचार न करणं हेच प्रकारचं ट्रेनिंग आपल्याला कॉन्स्टंटली द्यायचं, एकमेकांना पण द्यायचं की आत्ता काय करायचं ते बघू, पुढचं पुढे आपण नंतरचं विचार करू.
नंतर हॅव क्लोज व्हॉट्सअप अँड झूम ग्रुप्स अदर दॅन द इमिजिएट फॅमिली. बी इन बॅलन्स, हे सगळं लेक्चरच बॅलन्स वरती आहे. आणि हे सगळं रीडिंग, टेलिव्हिजन, लिस्निंग, चॅटिंग या सगळ्या गोष्टी हळूहळू करत राहायचं. डोंट वरी बी हॅपी हे सर्वात चुकीचं वाक्य आहे जगामधलं, असं मला फार वाटत राहतं. कारण की या मासा जो पकडला गेलाय, त्या माशाला आपण सांगितलं की डोंट वरी बी हॅपी, तर तो आपल्यावर रागवेल. तसंच आपल्या सगळ्यांचं झालंय. करोनाने आपली मानगूट पकडले गेले, आपल्या सगळ्यांची मानगूट पकडले गेले. अशा वेळेला डोंट वरी ह्या अडवाइसच चुकीचं आहे. जी काही खात्री, ती काही तुला भीती वाटते ती व्यक्त कर, बोल, एक्सप्रेस कर, त्यातनं बाहेर पडायचा मार्ग शोध. अशा प्रकारचं ट्रेनिंग आपण स्वतःला देण्याची गरज आहे. आणि त्यातलं एक सर्वात महत्वाचं म्हणजे हा कसा मुखवटा त्यांनी घातलेला सुंदर मुखवटा असतो, पण असा सुंदर मुखवटा घालून आपण सोसायटीमध्ये फिरायचं नाही. देअर शुड बी नो फसाड्स. मुखवटा अजिबात नाही. बी ऑनेस्ट टू द इमोशन. मी घाबरलो असेल तर मी घाबरलोय, मला रडू येतं तर मला रडू येतंय, हे आपल्याला सांगण्याची आता जरूर आली. एक कसला पुरुष असून रडतो ही वाक्य आता जायला पाहिजेत. रिड्यूस द गॅप बिटवीन युअर इनर यू अँड आउटर यू. तुमचं जे बाहेरचं मुखवटा आहे आणि आतनी जी तुमची भावना आहे त्यातली गॅप कमी करा, म्हणजे ह्याच्यातून तुम्ही हळूहळू बाहेर पडू शकता. आणि ही स्लाइड एक खास आपल्या भारतीय गृहिणींसाठी आहे. त्यांचं तर आपण आयुष्य बघतो सारखं क्लटर्ड आहे. म्हणजे करोना नसताना पण ते एक अवघड आयुष्य जगत होते. आता करोना काळात सगळे लोक घरामध्ये, त्यांची सगळ्यांची जबाबदारी असते. मेड्स येत नाहीत. ह्या सर्व अवस्थेमध्ये त्यांची काय अवस्था होते सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यासाठी एक सलाम, आणि त्यांनी स्वतःची भरपूर काळजी घ्यावी हे मी त्यांना आवर्जून सांगू शकतो. मेडिटेशन मुद्दामून वेगळ्या प्रकारे आता त्याचं महत्व आलंय. कारण मेडिटेशन म्हणजे एक्झिस्ट फॉर नाव. वर्तमान काळात जगण्याचं टेक्निक म्हणजेच मेडिटेशन. कारण ह्याच्यातून एक प्रकारचा अवेअरनेस असतो. आपण कुठले डिसिजन्स घेत नाही. म्हणजे आता व्हॅक्सिन मिळत नाही म्हणून चिडचिड न करता बसणं म्हणजे खरं मेडिटेशन आहे. किंवा पॉवरफुल चांगल्या वेव्स ब्रेनमध्ये त्यांनी तयार होतात. आपले हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर त्यांनी कमी होतात. आणि एखाद्या परिस्थितीला तोंड देण्याचं आपलं वेगळं स्थैर्य आपल्याला या मेडिटेशननी येत असतं. त्या क्षणामध्ये लॉस्ट इन द मोमेंट होणं म्हणजे मेडिटेशन. हे जर आपल्याला कळलं, मग तुम्हाला जर शास्त्रशुद्ध ध्यानधारणा शिकता आली तर फारच चांगलं. पण जे आपण करत आहोत त्यामध्ये पूर्णपणे हरवून जाण्याची कृती तरी आपण नक्की करू शकतो. मग ते म्युझिक असो, की चाललेला वेबिनार असो, किंवा आपलं नेहमीचं काम असो, पूर्णपणे त्याच वेळेला पूर्णपणे 100% आपण तिथे राहणं, अशा प्रकारचं ट्रेनिंग देणं, हे एक प्रकारचं मेडिटेशन. हे आपण आता फार करणं जरुरी आहे. असं म्हणतात की झेब्र्याला ब्लड प्रेशर हाय होत नाही त्याचं. कारण झेब्रा जो असतो तो त्याला एवढाच बुद्धी असते की तो खाताना गवत खातो, त्याच्या सगळ्या परिवारावर बसतो, परिवारावर राहतो. जेव्हा इकडे तिकडे या एरियातून त्या एरियात तसा जातो. त्या सगळ्या गोष्टी करत असताना तो वाघाचा विचार करत नाही. पण वाघ आला तर तो जीवाच्या कांतानी पळतो, कधीतरी वाचतो, कधीतरी मरतो. पण इतर गोष्टी करत असताना तो वाघाचा विचार करत नाही. म्हणजेच तो वर्तमान काळात राहतो. त्याला बुद्धी कमी आहे म्हणून तो वर्तमान काळात राहतो. आपण फार बुद्धीचे असल्यामुळे आपण इकडे तिकडे हालत असतो. त्यामुळे ते काढून आपण वर्तमान काळाचं ट्रेनिंग घेण्याची गरज आहे. आणि मग आम्ही अँजिओप्लास्टी करताना पण हे असंच असतं. त्या क्षणाला तिथे पूर्णपणे राहणं. आता कोरोना काळात हे खूप जास्त महत्वाचं झालंय. त्याला मी टर्नअप म्हणतो. माझ्या सगळ्या टीमला मी असं सांगितलं, कोरोना जरी असला तरी आपण सकाळी ठराविक वेळेला ठोक्याला यायचं. सगळेजण अशा परिस्थितीमध्ये कपडे घालणं, आपलं वातावरण सगळं असं असेल की जसं काही कोरोना नाहीच आहे. मास्क सोडून लोकांना कधीही असं वाटलं नाही पाहिजे की आपण कोरोना असल्यामुळे काहीतरी वेगळी ट्रीटमेंट त्यांना देत आहोत. अशा प्रकारचं वातावरण तुम्ही देणं, याच्यासाठी तुम्हाला करेज लागतं आणि त्यासाठी तुम्हाला वर्तमान काळात जगायचं ट्रेनिंग स्वतःला द्यायला लागतं. अशा प्रकारचा चेहरा करून दाढी वाढवून पडण्यामध्ये काही अर्थ नाही. पण त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ह्या प्रकारचं राहणं, याला आपण लँग्विशिंग म्हणतो. असं म्हणतात की लॉकडाऊन इज अ फेज दॅट वुड बी रिमेंबर्ड एज सर्व्हायव्हल ऑफ द लेझिएस्ट. म्हणजे खूप आळस करणारी माणसं आहेत त्यांच्यासाठी हा पिरियड खूप छान होता. अशी प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून आपली लेजर मॅनेजमेंट, एवढा वेळ मोकळा पडलेला असतो. मला तर असं जाणवतं की मला एवढा मोकळा वेळ माझ्या पूर्ण आयुष्यातच कधी मिळाला नव्हता.
हे अगदी लहानपणी मी 2री 3रीत असताना सुद्धा एवढा वेळ माझ्याकडे नव्हता. मग या वेळाचं मुद्दाम टाइम टेबल करावं, एकत्र कुटुंबाच्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात, फिलअप टाइम, याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असावी असं नाही. क्रिएटिव्हिटी होत नाही बऱ्याच वेळेला या वातावरणामुळे, पण वेळेचं नियोजन व्हावं, त्यावेळेला आपण काहीतरी करत असावं. झूम कॉल करावे, जुन्या शाळेतल्या मित्रांना भेटावं. व्हिडिओ कॉल्सचं महत्व वेगळं आहे, कारण एक व्हिडिओ कॉल म्हणजे त्या माणसाला भेटण्याचं एक वेगळं सुख आपल्याला मिळतं. म्हणून अशा प्रकारचे कॉल, झूम कॉल, जिथे तुम्ही समोरच्या माणसाला व्हिडिओवर समोरासमोर येता, अशा प्रकारच्या गोष्टी करणं जरुरी आहे. ह्या सगळं वर्णन जे मी लिहिलंय ते विसरून जा, आणि हे सगळं वर्णन आहे ज्याचं आपण ह्या लाईनवर बघू. इट इज नॉट डिप्रेशन, आपण एवढे होपलेस झालेले नाहीत. इट इज नॉट ए बर्नआउट, कारण आपल्यामध्ये अजून ताकद शिल्लक आहे. ह्या मनाच्या अवस्थेला मगाशी मी म्हटलं तसं लँग्विशिंग म्हणतात. जेलमध्ये सडत असलेल्या व्यक्ती आणि लॉकडाऊनमध्ये आपली आत्ताची अवस्था ही फार वेगळी नाही. आपले बरेच जण आपण लँग्विशिंग मोडमध्ये आहोत. जसं हे 2 घाबरलेले, बेधरलेले पक्षी पाऊस पडल्यानंतर, वादळ झाल्यानंतर एका छोट्याशा चपलेवरनं तरंग तरंग तिकडे जात असताना दे आर लँग्विशिंग, ती अवस्था आपल्या मनाची आत्ता झालेली दिसते. आणि या लँग्विशिंग मधनं बाहेर पडायचं असतं ना, तर त्याला अँटीडोट फ्लो असा आहे. फ्लो म्हणजे थांबायचं नाही, स्टॅग्नेट व्हायचं नाही, मोकळं व्हायचं, आपल्याला व्हायला लागायचंय. अशा प्रकार जर आपण राहिलो, मग त्यामध्ये गुगल सर्च असो, नवीन मित्र शोधणं असो, टीव्ही बघणं असो, हॉबीज असो, मेडिटेशन असो, गेम असो, या सर्वातनं बाहेर जाऊन बाहेर पडणं आणि फ्लो मध्ये राहणं म्हणजेच लँग्विशिंग वरती अँटीडोट आहे. काहीतरी सुचलं म्हणून लिहिलंस तर गाणं, आणि काहीतरी साचलं म्हणून लिहिलंस तर कविता. ह्या 2 ओळी किती पॉवरफुल गोळ्या आहेत. पण तुम्हाला काही सुचलं नाही तरी चालेल, काही साचलेलं असलं नसलं तरी चालेल, नुसतं काहीतरी ऐकलं चांगलं तरी सुद्धा तुमचं लँग्वेजिंग मधनं तुम्ही बाहेर पडता. अशा प्रकारे चांगलं वाचन काय असेल, चांगलं ऐकणं काय असेल. आता मला पुस्तकं वाचायला त्या छोट्या छोट्या टाईप सेटमुळे त्रास होतो, पण स्टोरी टेल नावाचं मी ऍप पाहिले ज्याच्यामध्ये पुस्तक तुम्हाला वाचून दाखवलं जातं. अशी कित्येक पुस्तकं मी ऐकली, एक्सरसाइज करताना ऐकली, इतर वेळेला ऐकली, कारण या सगळ्या सुविधा आता आपल्याला उपलब्ध झाल्या. MVSS मी परत सांगतो, मास्क, वॅक्सिन, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, हे सगळ्यांना भरपूर त्याच्याबद्दल माहिती आहे, म्हणून मी त्यामुळे फार वेळ घालवत नाही आणि आपण पुढे जाऊ. बॅलन्स मधला B झाला, A फॉर अँझायटी झाला, आता आला A फॉर अप्रिशिएट. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, नो क्वेश्चन आपण सगळ्यांना अप्रिशिएट करतो, आणि कदाचित बरेच वर्षांनी डॉक्टरना त्यांचं डिझर्विंग असं कौतुक मिळतं आहे. पोलीस कर्मचारी, ऑफकोर्स त्यांना आपण म्हणू. खरं तर पाणी, इलेक्ट्रिसिटी, फूड सप्लाय हे आपल्याला कधीच प्रॉब्लेम आला नाही, याचा फार मोठा धन्यवाद आपण सर्व ऍडमिनिस्ट्रेटरना द्यायला पाहिजे. दोज खूप NGOज जे टायरलेसली काम करतात, PM, CM, ब्युरोक्रॉट्स, पालकमंत्री, हे एव्हरी स्मॉल टाइम पॉलिसी, सगळेजणांना आपण धन्यवाद द्यायचं, कारण सगळेजण जीवतोड मेहनत या काळामध्ये करत आहे. इच वन ऑफ यू, तुम्हातला प्रत्येक माणूस हॅव बीन फिनॉमिनल इन लॉकडाऊन. तुम्ही सगळ्यांनी कम्युनल हार्मनी पाळलेली आहे, तुम्ही सगळ्यांनी स्ट्रे ॲनिमल्सकडे लक्ष दिलंय, तुम्ही घरात येणार प्रत्येक मेड्सकडे लक्ष दिलेलं आहे. आपल्या सगळ्या एम्प्लॉयर्सना ज्यांनी त्यांच्या नोकरदारांना दुरावा दिला नाही, त्यांचे पगार दिले, इकॉनॉमिक त्यांना आपण अप्रिशिएट करूया. आणि काही काही रिपोर्टर्सना की ज्यांनी पॉझिटिव्ह राहिले, निगेटिव्हिटी पसरवली नाही, त्यांना आपण अप्रिशिएट करूया. खरं तर मोठे मोठे असं ही कार्टून मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की सुपरमॅन आणि वेगळे वेगळे हिरोज हे डॉक्टरांना अप्रिशिएट करतात. डॉक्टरांना तर हे अप्रिसिएशन मिळायलाच पाहिजे, आणि ते मिळतंय याबद्दल मी समाधानी आहे. मी स्वतः कोविड पेशंटना फार ट्रीटमेंट दिलेली नाही, पण माझे जे कलिग कोविडच्या फ्रंटलाईन डॉक्टर्स आहेत ते अतिशय फिनॉमिनल काम करतात, ह्याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. टेक्नॉलॉजीचा आपण आभार मानूयात, कारण आता मी इथे बसलोय, हेच समोर माझ्या ह्या कॉम्प्युटरचाच मधनच मी तुमच्याशी बोलतोय. या टेक्नॉलॉजीमुळे किती वेबिनार झाले, किती एकमेकांना भेटणं झालं, झूम कॉल झाले, जगामधले सगळे मित्र जवळ आले, आणि सुंदर पिचाई सारखी माणसं जी आज मोठ्या मोठ्या ठिकाणी आहेत, गुगल, मायक्रोसॉफ्ट, तिघांच्या असलेल्या भारतीय वर्णातल्या लोकांनी आपल्याला कोट्यावधी डॉलर्स त्यांची मदत म्हणून दिलेले, आणि ऑफकोर्स अशी टेक्नॉलॉजी दिली आहे की ज्यामुळे लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण त्यातनं बाहेर पडू शकू. पुण्यामधनं कोविशिल्ड व्हॅक्सिन बाहेर पडलं ही साधी गोष्ट नाहीये. एक व्हॅक्सिन बाहेर आला 10-10 वर्ष लागतात.
तेव्हा फटाफट रिसर्च करून करून तुमच्यापर्यंत वॅक्सिन पोहोचवणे इज नॉट अ जोक. जे लोक 1% सुद्धा त्याला दोष देतात त्यांनी आपल्याच विचारसरणीचा वेगळ्या प्रकारे विचार करण्याची गरज आहे. आणि सगळ्या आई वडिलांना सलाम, ज्या पद्धतीने त्याने मुलांना सांभाळले लॉकडाऊनमध्ये. आणि ऑफकोर्स मुलांचं पण अप्रिसिएशन की एवढ्या कठीण काळामध्ये ते सर्व गोष्टी सांभाळून राहतात. शाळा बंद झाले, अख्खं अकॅडमिक इयर फक्त घरी बसून ऑनलाईन झालं. हे टेक्नॉलॉजीचा फार मोठा विजय आहे. ती कदाचित काळाची गरज होती, पण असे नाजूक मुवमेंट्स पण त्यामुळे गेल्या हे आपण विसरू शकणार नाही. एंटरटेनमेंट वाल्यांबद्दल माझं फार मोठं मत नाही, पण या वेळेला मग मात्र त्यांना अतिशय जास्त अप्रिशिएट करणार आहे. किती एंटरटेनमेंटच्या लोकांना कोरोना झाला, किती लोकांचे बळी गेले, पण सातत्याने ते आपले नवीन नवीन प्रोग्राम देत राहिले. मग इंडियन आयडल असो, नाहीतर कुठल्या आपल्या मराठी वाहिनीत असो, सुंदर सुंदर प्रोग्राम घरी बसून आपल्याला बघता येतात. आणि स्टेडियममध्ये लोक नसताना क्रिकेट पूर्ण वेळ हे 7-8 महिने चालू होतं. पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये माणसं नाही आहेत, पण इथे झालेली मॅच आम्ही जाऊन बघितली होती. ही माझी सीट नाही आहे, दुसऱ्या कोणाची तरी सीट आहे असं म्हणतो. क्रिकेटच्या टीमला मी अप्रिशिएट करेन. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन एवढ्या कठीण काळामध्ये सगळे लोक आजारी असताना विजय मिळवून देणं ही एक, या गोष्टीचं महत्व कोरोना काळामध्ये प्रचंड आहे. आपल्या भारतीयांना एक चांगली गोष्ट मिळणं, क्रिकेटमध्ये विजय मिळणं, ही फक्त विजयाच्या पलीकडे जाऊन असलेली एक उभारी मनाची महत्वाची असते. पुण्याच्या वैशालीमध्ये हळूहळू जे सुरू झालं ते जनजीवन परत नॉर्मल झाल्याचे लक्षण होतं. पण या सर्व हॉटेल्सनी इतकी सुंदर होम डिलिव्हरी सर्व्हिस दिली आहे की आपल्याला घरात बसून या गोष्टी आपल्याला मिळवता आल्या. बँक कर्मचाऱ्यांचा मी परत एकदा आभार मानेन, कारण बँका चालल्या, आपल्याला कुठे कॅश कमी पडले नाही, सगळे एटीएम चालू राहिले आणि एक प्रचंड काम या काळामध्ये सगळ्या बँक्सनी पण केलेलं आहे. आणि म्हणूनही असं पण मला या दुकानांचं महत्व प्रचंड प्रमाणात आहे असं मला वाटतं. एक प्रकारचा वेगळा सोसायटीचा मूड ही दुकानं सांभाळत असतात आणि त्याच्यातून दारू पिणं वाईट आहे हा मुद्दा नाहीये, पण आता या काळामध्ये त्याची कदाचित गरज होती आणि त्याच्यातनं त्यांनी मिळालेलं टॅक्स कलेक्शन असो किंवा लोकांना मिळालेलं रिलीफ असो, याबद्दलचं एक स्पेशल मेन्शन होणं माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. आणि अर्थातच मग स्पोर्ट्स असे किंवा इंडिया टुडे सारखे रिपोर्टर्स असो किंवा एबीपी माझाचे रिपोर्टर्स, सगळ्यांनी प्रचंड काम या काळात केल्याच्या शंका नाही. आता एक अप्रिशिएशन नंतर आपण निगेटिव्हिटीवरती जातोय. नेहमी मी मगाशी म्हटलं त्या एपिडेमिकचं उदाहरण तुम्हाला दिलं तसं की लार्जर ट्रुथ्स हे आपण बघायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोरोनातनं तुम्ही बरे होतात किंवा काही लोक जातात एवढंच आपल्याला कळायला पाहिजे. मग त्याला ऑक्सिजनच आहे का, त्याला हाय फ्लोच आहे, त्याला व्हेंटिलेटर्स आहे, मग त्याला अमुकच आहे, रेमडेसिवीर आहे, हे नाही कळायला पाहिजे. कारण हे असं कळल्यामुळेच सोसायटीमध्ये भीती निर्माण होते. त्यामुळे अवॉइड सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल अॅनेक्डोट्स. म्हणजे मला असं झालं होतं, मी त्यातनं बाहेर पडलो. एखादा माणूस अगदी मरायला टेकला आणि तो नॉर्मल झाला, या गोष्टीतनं सुद्धा भीतीच वाटू शकते, कारण मी कदाचित त्यातनं बाहेर नाही पडणार अशी स्टोरी येते. त्यामुळे जे लोक बाहेर आले त्यांनी थोडं रिस्ट्रेंट करावा. पूर्ण असे नॉर्मल झाल्यानंतर अशा स्टोरीज सांगायला किंवा लिहायला हरकत नाही. अवॉइड डिस्कसिंग करोना ॲट फ्रेंड्स मीटिंग, फॅमिलीज. दूरदर्शन सारखे साध्या न्यूज पाहाव्यात की ज्याच्यामध्ये कुठलाही बायस नसतो आणि आपल्याला स्टोरी ऑफ द न्यूज नकोय. त्या न्यूज बद्दल केलेली स्टोरी नको, आपल्याला न्यूज फक्त हवी आहे. त्यामुळे लार्जर ट्रूथ हे आपल्याला जास्त हवं आहे. अवॉइड निगेटिव्ह कमेंट्स अबाउट करोना, हेल्थ केअर, ऍडमिनिस्ट्रेशन. खरंच मुद्दामून करू नये, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करू नये, कारण एक विशेष सर्कल असतं. मोकळा वेळ आहे, करोनरी गॉसिप आहे, त्याच्यातनं निगेटिव्हिटी पसरते, त्याच्यातनं क्रिएटिव्हिटी कमी होते, त्याच्यातनं परत फ्री टाइम निर्माण होतो. हे सगळं होत असताना या गोष्टी मुद्दामून टाळणं ही एक प्रकारची जबाबदारी. मला कळतच नाही अशा प्रकारचा फोटो देऊन कुठल्या प्रकारचं आपण लोकांचं प्रबोधन करतोय. मला वाटतं ह्या असल्या भयान फोटोपेक्षा उडणाऱ्या बर्ड्सचा फोटो देणं खूप महत्वाचं. तुम्ही बातमी काय द्यायची ती द्या, पण फोटो तरी त्याला तुम्ही नक्की बरा लावू शकता. किंवा इंडियाज अनएम्प्लॉयमेंट सर्ज, लॉकडाऊन. अरे होणारच. कुठल्या देशामध्ये अनएम्प्लॉयड झाली नाही, कुठल्या देशाची बोंब झाली नाही. अमेरिकेचा सारखा देश, हायेस्ट नंबर ऑफ डेथ्स अमेरिकेमध्ये झाल्या.
अमेरिका घुटण्यावरती आली होती ह्या अशा याच्यामुळे. त्यामुळे उगीच हे निगेटिव्हिटीचं वातावरण न पसरवता जे आहे त्याच्यातनं बाहेर पडण्याकडे आपण लक्ष द्यायला. आता या अशा प्रकारचं तुम्ही चित्र दाखवता, अशा प्रकारची चित्र काही करोना काळात नसताना नसतात, पण ती का दाखवली जातात हेच मला कळत नाही. त्यातनं फक्त टीआरपी वाढतो म्हणून, किंवा अशा आता लॉकडाऊन मध्ये पण सुंदर चित्र तुम्हाला दिसू शकतात, जसा हा पडलेला सडा आहे किंवा घरी आलेलं असं फूड असतं. आमच्या वैशालीतनं आलेलं फूड घरी गॅलरीमध्ये बसून खाण्याचं काय सुख आहे, मी तुम्हाला कसं सांगू. माझ्या घरी आम्ही तुम्हाला फूड आणून तुम्हाला देऊ शकतो. आता ही बातमी आहे, वुमन क्लेम्स शी गॉट जॅब 3 times प्रोबॉन. म्हणजे तिच्या बाईचं म्हणणं होतं की 3 वेळा तिला व्हॅक्सिन दिलं होतं. की कोल्हापुरी भाषेत तिला विचारायला पाहिजे की तू बाई तिथे कशाला गेली होती तिसऱ्यांदा, तुझी काय जबाबदारी आहे, तू तिसऱ्यांदा व्हॅक्सिनेशन सेंटरवर गेली कशाला. एखाद्या एवढ्या मोठ्या ऍडमिनिस्ट्रेशन जेव्हा करोडो व्हॅक्सिन दिली जातात त्यावेळेला एखादी अशी न्यूज मिस्टेक झाली तर ती पेपरमध्ये येणं किती रास्त आहे आपण याचा विचार करू शकतो. किंवा पॉझिटिव्हिटी यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम असतात की खोटं पॉझिटिव्हिटी माझ्या मते अजिबात नसावी. गंमत म्हणून दाखवते, वेन यू वॉच टू मच पॉझिटिव्हिटी थिंकिंग व्हिडिओज. हा माणूस तिसरा आलाय पण तो खाली खडूनी 2+1=3 करतोय, म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते. असं खूप वेळा होतंय की मग लोक अध्यात्माबद्दल बोलतात, काही लोक चांगल्या काहीतरी स्टोरीज लिहायला जातात, जे आपण करत नाही अशा गोष्टी परत करून दाखवतात. याची जरूर नाहीये. जे आहे तसं राहावं, त्याला सुसत्य मानावं आणि त्या सत्यातनं जे काही आपल्याला निगेटिव्हिटी ती टाळण्याचा प्रयत्न करावा. आता सी फॉर कोऑपरेशन मी याच्यावर येतोय की गुडनेस इज द लँग्वेज विच द डेफ कॅन हिअर अँड द ब्लाइंड कॅन सी. तुम्ही केलेलं प्रत्येक कृत्य हे कोणापर्यंत तरी पोचू शकतं आणि ते पोचण्यासाठी धडपड करू नका, फक्त कृत्य तुम्ही ते करा. तसं हे छादच एक चित्र आहे, याच्यातनं इतका प्रेम, इतना जिव्हाळा आता बाहेर पडतोय. अशा प्रकारचं रोज चित्र आपण फक्त शरीराने जवळ न जाता काहीतरी कोणासाठी करून, काहीतरी प्रेमाचे बोल बोलून आपण एकमेकांना आज करू शकतो आणि ती करण्याची आज खरंच वेगळ्या प्रकारची गरज आहे. आता पुतळा बघा, फक्त ऐकणारा पुतळा आहे. इतकं छान पद्धतीने त्याचं ते डिझाईन आहे की ह्या हमिंग बर्डला पण वाटतं की बाबा मी ह्याला माझी गाणी सांगावी. आपण का नाही असे पुतळे, आपण जिवंत लोक आहोत, आपण का ऐकू शकत नाही लोकांचं. आपण जर ऐकू शकलो तर 4 गाणी ऐकून लोकांचं आपण मन हलकं करू शकतो. आणि ही खूप जणांनी तुम्ही पाहिलेली अशी एक चित्र असेल ही, की काहीतरी एक काडी जळली आणि त्यामुळे ह्या सगळ्या काड्या जळत चालल्या होत्या. पण यांच्यामध्ये भाग न घेता या काडीने ठरवलं की मी मागे थांबते, मी माझे शब्द मागे घेते, माझी कृती मी मागे घेते, मी माफी मागते आणि त्याच्यामुळे ती पुढे आग पसरण्याची थांबते. हे असं पण आता खरंच करायला पाहिजे. याचा विचार खूप जास्त अवेअरनेस, खूप जास्त भान आपल्याला आज ठेवण्याची गरज आहे. आणि याशिवाय दुसरं चांगलं वाक्य गौतम बुद्धाशिवाय म्हणूच शकत नाही कोणी, की नोबडी इज सुपिरियर, नोबडी इज इन्फिरियर, बट नोबडी इज इक्वल ईदर. पीपल आर सिम्पली युनिक, इनकम्पेरेबल. यू आर यू, आय एम आय. हे जर आपण फक्त म्हणत गेलो किंवा वापरत गेलो तर भांडण होण्याचा प्रश्नच येत नाही. मुद्दामून या कोरोना काळामध्ये भांडणं टाळण्यासाठी, कोऑपरेशन देण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि सगळं आपण का करतो तर हे देशासाठी करतोय. ह्या सगळ्यात आपण स्वतः, सोसायटी, फॅमिली, देश, गाव, राज्य आणि शेवटी देश याच्यातनं बाहेर पडण्याची गरज आहे. नाही तर परत करोना आपल्यामध्ये फिरून येऊ शकतोय. सेम इज ट्रू अबाउट व्हॅक्सिन. व्हॅक्सिन काय आपण आपल्यासाठी नाही घ्यायचंय, आपण हे देशासाठी घ्यायचंय. आपल्याला प्रोटेक्शन मिळतच आहे, पण 70% लोक जेव्हा व्हॅक्सिनेट होतील तेव्हा जाऊन हर्ड इम्युनिटी येणार आहे, तेव्हा जाऊन पण खरेखुरे. त्यामुळे लोक जेव्हा मला विचारतात मी व्हॅक्सिन घेऊ का, तेव्हा मला खरं तर एक प्रकारची चीड येते. पण आजचा टेक्निक असं आहे की त्याला समजावून सांगणं, त्यामुळे मी ते करतो की त्याला प्रवृत्त करतो. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, तुम्ही मोदी भक्त असा, मोदी हेटर असा, पण आपण सगळ्यांनी राज्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याची आज गरज. सर्व हेवे दावे टाळून जोत से जोत लगाण्याची आत्ताची ही वेळ आहे, ती वेळ आता आली आहे. माणूस दोन्ही बाजूनी जळतो आहे. या अवस्थेमध्ये आपण एकमेकांना सपोर्ट करण्याची जरूर आहे, सर्व हेवे दावे बाजूला टाकून. आणि मग फायनली मी येणार आहे ई फॉर इव्हॉल्व याच्यावरती. या सगळ्यातून फिनिक्स पक्षासारखं आपण बाहेर पडायचंय. आणि फुल तुम्ही कसं बाहेर आले जमिनीतून तुम्ही बघताय, अशी रेताड जमीन आहे,
भेगाळलेली जमीन आहे, पण त्याच्यातनं आलेलं फूल कितकं सुंदर बाहेर पडले. हे इव्हॉल्विंग म्हणजे काय आहे नेमकं, की परिस्थिती तशी आली आहे. थर्ड वेव्ह आली नाही, वेव्ह आली नाही आली तर त्याच्यातनं इव्हॉल्व होऊन बाहेर पडू. पण समजा आलीच तर हायबरनेट याचा अर्थ की बेडूक जेव्हा परिस्थिती खराब असते त्यावेळेला तो नुसतं जमिनीच्या आत जाऊन बसतो, खात नाही, पीत नाही आणि श्वास मिनिटातनं 1 आणि 2 श्वास घेतो. म्हणजे आपली जी रिक्वायरमेंट आहे तो इतकी कमी करून ठेवतो की त्याला त्यावेळेला ते जगण्यासाठी तेवढीच एनर्जी पुरेशी होते. आणि जेव्हा परिस्थिती सुधारते त्यावेळेला तो बाहेर येतो, पूर्ण श्वास घेतो आणि आपलं जीवन जगतो. ही हायबरनेशनची वेळ आहे. एस्टिवेट हा त्याला अजून एक दुसरा शब्द आहे. सर्व्हाइव्ह, आत्ता फक्त आपण जगण्याची आणि जिवंत राहण्याची प्रयत्न करण्याची वेळ आहे. फुल प्रिकॉशन घ्या, MVSS पाळा, जे काही जरुरी प्रॅक्टिकल रिक्वायर्ड ते करा. लोकांना डॉक्टर फार हॉस्पिटलमध्ये जाऊ नये. पैसे सेव्ह करा. उगाचच गॅम्बलिंग इन्व्हेस्टमेंट आता प्लीज करू नका. नो फ्रेंड्स डिनर, नो स्मॉल बर्थडे पार्टी, नो वेडिंग रिसेप्शन, नो रिलिजियस सेरेमनीज. हे आता खरंच पूर्ण पाळण्याची गरज आहे. मास्किंग अँड पर्सनल डिस्टन्सिंग ॲट डॉक्टर्स होम्स इज अ मस्ट. अवॉइड फिजिकल अँड मेंटल फटीग. यातून आपण हायबरनेट करत आहोत आणि आपण जिवंत राहण्याची कला आपण बेडकासाठी आपण साधत आहोत. असंच आहे हायबरनेशन. या मुंगीकडे बघा, ते एवढा मोठा लोड ती घेऊन चालली आहे, पण हो किंवा चू नसतं. मुंगी तिचं काम किंवा त्याचं काम एक त्याच पद्धतीने करत असतं. तसं आपल्याला आत करायचं. बर्डन खूप मोठं आहे, फायनान्शियल आहे, इमोशनल आहे, फिजिकल आहे. गोष्टी मिळत नाहीयेत, लोकांचे धंदे बंद पडलेत. अशा अवस्थेमध्ये चालू राहणं, टर्नअप राहणं आणि आपलं काम करत राहणं हे एका मुंगीकडे बघून आपण शिकलं पाहिजे. व्हॅक्सिनेशन करायलाच पाहिजे, याबद्दल का शंका असते मला कळतच नाहीये. व्हॅक्सिन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. उत्तम व्हॅक्सिन्स आहेत. काय इम्युनिटी तर 60% 70% तुम्हाला काय करायचंय? शेवटी तुम्हाला ते 100% असेल किंवा नसेल. तुमचं काम आता असं आहे की व्हॅक्सिन घेऊन टाकायचं. जे मिळेल ते. त्यामध्ये कुठल्याही ब्रँडचा संबंध नाहीये. सगळे ब्रँड इक्वली गुड किंवा इक्वली बॅड आहेत. आत्ता आपल्याला जे मिळेल ते व्हॅक्सिन पटकन घ्यायचं. जेवढ्या लोकांना होऊ शक्य त्यांनी 2 डोस 84 दिवसात संपवायचे आणि अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची की पुढच्या काही महिन्यामध्ये जवळजवळ 70% देश हा व्हॅक्सिनेटेड पाहिजे. मी तर खूप माझे असे रेडी रिस्पॉन्सेस रेडी ठेवलेत. कित्येक पेशंट मला विचारतात की मी हार्ट पेशंट आहे, मी घेऊ का? मी म्हणतो तुम्ही हार्ट पेशंट आहे म्हणून ते व्हॅक्सिन घ्या. ब्लड थिनर काही संबंध नाही. अगदी पॉवरफुल ब्लड थिनर चालू असताना सुद्धा हे व्हॅक्सिन घेऊ शकतो. त्याची नीडल एवढी फाईन आहे की तुम्हाला काही त्याचा हिमॅटो किंवा ब्लिडिंग होणं वगैरे काही नाही. व्हॅक्सिन झाल्यानंतर म्हणे त्रास होतात, हा तर एक मोठा जोक आहे असं मला वाटतं. ही मीडियामध्ये बातमी यूज कशी शकते याचाच मला प्रश्न आहे की जेव्हा तुमचा न्यूमरेटर म्हणजे आपण एक भागिले संख्या लिहितोय, वरची संख्या आहे काहीतरी आणि खालती संख्या आहे करोडो संबंध जगामध्ये आणि तिची पर्सेंटेज 0.0001% आहे. त्याबद्दल चर्चाच का व्हावी हेच मला कळत नाही. ती न्यूज समजा कोणाकडे आली तर ती बाहेर न पाठवण्याचं धाडस आपण का करत नाही? TRPला घाबरून करत नाही का कोणीतरी छापेल आणि मी छापली नाही म्हणून करत नाही? या बाबतीत आपण विचार करण्याची खरंच जरूर आहे. जे मिळेल ते व्हॅक्सिन लवकरात लवकर सगळ्यांनी घेणं अतिशय जरुरी आहे. त्याच्यातनंच आपण आता खरं तर बाहेर पडणार आहोत. नंतर आपण आहोत की फायनान्शियल तुमची काय परिस्थिती आता सध्या आहे. अशी असते फायनान्शियल परिस्थिती की एवढे दागिने घातलेत की चेहरे त्यांचे दाखवायचं मला धाडस झालं नाही. अशी परिस्थिती आज ह्याच्यामध्ये. तर फायनान्सेस तुम्हाला आता तुमच्या लक्षात आलं की करोनाने कोणाला सोडला नाही. श्रीमंतातला श्रीमंत माणूस सोडला. IMAच्या प्रेसिडेंटला सोडलं नाही करोनाने. तर तुम्ही आपण काय गोष्टी करतोय? मी श्रीमंत आणि मला हे मिळेल ते मिळेल तसं काही नसतं. तर ऑल ऑफ अस आर सफरिंग अँड विल सफर फॉर सम टाइम. फायनान्सेस खराबच राहणार आहेत काही घेऊन. फ्युचर नो वन नोज, सो डोंट बिलीव्ह इन एनीवन्स फ्लाइट ऑफ इमॅजिनेशन. कोणीतरी आपल्या फ्लाइट ऑफ इमॅजिनेशन काहीतरी कहाण्या सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण भविष्य आता कोणालाही माहिती नाही. तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच माहिती आहे. अगदी ज्योतिषांबद्दलच सुद्धा असं मी म्हणेन की किती ज्योतिषांचं ज्योतिष भविष्य खरं आलं या बाबतीत आणि असं भविष्य 5 वर्षापूर्वी का कोणी केलं नव्हतं हे पण प्रश्न मी सुद्धा विचारू शकतो. डेली वेजेस काम करणाऱ्यापासून ते अंबानीपर्यंत सगळ्यांना आज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि हे फक्त इंडियामध्ये नाहीये.
आपण इंडियामध्ये झालं तरी आपल्याकडे एक थ्रिफ्टी जीन नावाचा प्रकार आहे की ज्यामध्ये आपल्याला ऑड सिच्युएशन मध्ये सर्व्हाइव्ह व्हायची एक वेगळी केपेबिलिटी आहे. शतकानुशतक आपल्यावरती दुष्काळ झाला, युद्ध झालं, या सर्व ऑड सिच्युएशन मधनं भारत उभरून बाहेर आलाय कारण आपल्याकडे थ्रिफ्टी जीन आहे, आपल्याकडे सर्व्हाइव्ह व्हायची एक इन्स्टिंक्ट आहे आणि ती इन्स्टिंक्ट आज आपण सगळ्यांनी वापरायचं आहे कारण इंडिया इज अ ग्रेट कंट्री अँड गॉड लिव्स हिअर. थोडा भाग आता याच्यातला मी काढतोय कारण आपण बराच वेळ याच्यामध्ये चाललोय. तर चक्कर येईल अशी सिच्युएशन आहे हे मी मान्य करतो, पण आपण काय करायचंय की वॉचिंग कोरोना न्यूज ओनली वन्स अ डे, आपण फक्त एकदाच बघायचं कुठल्या तरी वेळेला. रिमुव्हिंग कोरोना फ्रॉम कॉन्व्हर्सेशन, आपण त्या आपल्या ग्रुपचे व्हिसल ब्लोअर व्हावे. म्हणजे काय, कोणी बोलायला लागलं तर त्याला शांत करायचं, पण जबाबदारी आपण कोणीतरी घ्यायची. काय, एकमेकांमध्ये कोरोनाबद्दल चर्चा करून काहीही फरक पडत नाही, फक्त भीती वाढते, निगेटिव्हिटी वाढते. डू युअर इमिजिएट टास्क विथ अटमोस्ट सिन्सिरिटी, मास्किंग, वॅक्सिनेशन, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि लिव्हिंग इन द मोमेंट. आपण फक्त वर्तमान काळात जगायचं, एकमेकांना सारखं सांगत राहू, एकमेकांना सहाय्य करू अशा परिस्थितीत आपण. अवॉइड पीपिंग इन द फ्युचर, म्हणजे काय आहे बाबा पुढे काय होईल, थर्ड वेव्ह होईल काय, जरूरच नाही. आज तुला काय करायचंय, MVSS करायचं आणि गप्प बसायचंय, वॅक्सिन घ्यायचं आणि गप्प बसायचं, तेवढंच करायचं आणि काळजी घ्यायची. अवॉइड PhD इन व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी अँड फॉरवर्ड्स. याबद्दल मी काय वेगळं म्हणावं असं वाटत नाही. कीप युअर बॅलन्स अँड बॅलन्स ऑफ ऑल अराउंड यू. अशा प्रकारचा बॅलन्स तुमचा स्वतःचा पाळला पाहिजे आणि तुमच्यावरती जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना बॅलन्स मध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही टेनिस किती बघता मला माहिती नाही, पण हा जोकोविच नावाचा माणूस अजब माणूस आहे. कित्येक फायनल मॅचेस मध्ये तो 2 सेट्स टू लव डाऊन असताना सुद्धा तिथून बाहेर पडतो आणि युरो कपला सुद्धा त्यांनी तसंच केलं होतं, म्हणजे युरोपियन ओपन मध्ये तसं केलं होतं. अ लिटल मोर रिस्ट्रेंट, अ लिटल लॉंगर रिझॉल्व, हे तो दरवेळेला स्वतःला सांगत असेल. 2 सेट टू डाऊन जावे, मी थोडा वेळ ताक धरून धरतो, समोरचा माणूस जमेल, समोरच्या माणसाची मिस्टेक होईल, असं रिझॉल्व करत 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 तो माणूस यातनं बाहेर पडतो आणि कित्येक वेळा तो विजयी झालेला आपण पाहिलाय. हा रिझॉल्व आपल्या मनामध्ये आज येण्याची गरज आहे. तिकडचा बॅलन्स आपल्याला सांभाळायचा आहे आणि तो बॅलन्स आपण पाहिला की BALANCE म्हणजे बॉडी, अँझायटी, अप्रिशिएट, नेगेटिव्हिटी, कोऑपरेशन आणि शेवटी आला आपण इव्हॉल्व. अशा प्रकारचा बॅलन्स आपण पाळण्याची आता गरज आहे. तर मी या इथेच थांबतो. थोडंसं लांब झालं असेल तरी मला वाटतं तुम्हाला मला जे म्हणायची ती मुद्दे कळले असतील आणि कदाचित त्यातली कळकळ तुम्हाला कळली असेल, तर त्यातनं जाऊन आपण परत काही प्रश्न वगैरे घेऊयात आणि मी स्लाइड स्टॉप शेअरिंग करतो. तर खूपच छान, अगदी कमी शब्दामध्ये आणि थोडासा वेगळा विचार आपण मांडलात. खरं तर हे असंच छान असं ग्रास्पिंग होत असंच सुरू राहावं असं वाटत होतं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण चांगल्या पद्धतीनं आणि थोडासा आमचा विचार बदलून खरोखरच सकारात्मकता आणि ऊर्जा यातून आलेली आहे. काही मोजके प्रश्न आलेले आहेत सर. मगाशी आपण सांगितलं की थोडंसं दम जास्त न लागता एक्सरसाइज करावा, तर त्याचं नेमकं एक्सप्लेनेशन पाहिजे. एक्झॅक्ट व्हॉट टाइप ऑफ एक्सरसाइज, कशा प्रकारचे व्यायाम करायचे? मॉडरेट हा शब्द प्रत्येकाला लागू होतोच असं नाही. माझं मॉडरेट आणि तुमचं मॉडरेट वेगळं असेल. त्यामुळे ज्या लेवलची आपली फिटनेस आहे अशा प्रकारचा व्यायाम करावा की ज्यामुळे तुम्ही एक्सेसिव्हली थकून जाणार नाही. कारण जेव्हा तुम्ही थकून जाता त्या काळामध्ये तुमची इम्युनिटी एकदम डाऊन होते आणि त्या काळामध्ये माणूस शेजारी तुमचा व्यायाम करतोय की तुमच्या शेजारी कोणीतरी शिंकलं तरी सुद्धा तुम्हाला करोना होऊ शकतो. सो असा व्यायाम करावा की जो प्लेझंट असेल, त्यामुळे तुमची दमणूक होणार नाही. आणि ज्यांचे करोना ज्यांना झालेत आणि ते डिस्चार्ज होऊन घरी आलेत किंवा कधी ऍडमिटच झाले नाहीत, त्यांनी 3 महिन्यापर्यंत व्यायाम करायचा नाही. मी सांगून दमलोय आता. त्याचं टेक्निकल रिझन आहे, मला ते सांगून लोकांना घाबरवायचं नाही, पण प्लीज एवढं पाळा, 3 महिन्यापर्यंत अजिबात व्यायाम करायचा नाही, दमायचं नाही. असं केल्यामुळे तुमचं जीवन सुरक्षित राहील. 3 महिन्यानंतर डॉक्टर जेव्हा परवानगी देतील त्यावेळेला करा. मी करोनावरती विजय मिळवीन, मी व्यायाम सुरू करेन, मी अमुक करेन, प्राणायाम करेन, असं करून चालत नाही.
डोंट टेक इट लाईटली. कोरोना झाला असेल तर 3 महिन्यापर्यंत तुम्ही आराम घ्या, करा आणि शरीराला आणि मनाला आराम. आणि ज्यांना कोरोना नाही त्यांनी या काळामध्ये दमायचं नाही, अशा पद्धतीचा व्यायाम करायचा. तर हृदयाची बरीचशीच कॉम्प्लिकेशन साधारणतः होतात, ते म्हणजे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन म्हटलं जातं. तर नेमकी काय होतात आणि मी नाही सांगणार याचं उत्तर, कारण की ठीक ते आहे. उत्तर देण्याची खरंच काही जरूर नाही. डॉक्टर्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, ते तुमचे ते करतील. या काळामध्ये तुम्ही काय करायचं तेवढंच बघायचं, की त्या ते काळामध्ये जी दिलेली औषधं ते घ्यावी, चांगली विश्रांती घ्यावी, चांगलं अन्न खावं आणि जे त्रास होईल ते डॉक्टरांना रिपोर्ट करावं. मी सांगतो त्याची लिस्ट खूप मोठी आहे, पण मला मुद्दाम ते सांगायचं नाही. ठीक आहे. दुसरं असं आहे की सर, बऱ्याच वेळेला डायबिटीसचे पण बऱ्याच अंशी कोरोना इटसेल्फ आणि काही वेळा काही मेडिसिन्समुळं होत जातो. तर त्याला डायबिटीसची डील कसं केलं पाहिजे साधारण? म्हणजे लाईफस्टाईलमध्ये काय बदल केले पाहिजे थोडेसे? असं नाही, या काळामध्ये मी म्हटलं तसं पॅरामीटर्स मी म्हटलं होतं की आपली शुगर ही कंट्रोल्ड पाहिजे. मग शुगर कंट्रोल करण्यासाठी जे जे करणं जरुरी आहे, आता समजा तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे तर तुमचं डाएट अजून जास्त स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. समजा ते होत नसेल किंवा ऑलरेडी स्ट्रिक्ट असेल तर तुमचे डोस चेंज व्हायला पाहिजे. मग या आपण 3 गोष्टीतून शुगर कंट्रोल करतो, की फिजिकल ऍक्टिव्हिटी, डाएट कंट्रोल आणि मेडिसिन्स. तर पहिल्या 2 चांगल्या होत नसतील तर तुमचे मेडिसिनचे डोसेस वाढायला पाहिजे आणि तो तुम्हाला तारतम्य पाहिजे तेवढं तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही बोलायला पाहिजे, जेणेकरून तुमची शुगर कंट्रोल हवी. आणि ते त्याच्यात मी म्हटलं तसं की हे पाळण्यासाठी जे जे करणं जरुरी. त्या मुंगीचं उदाहरण दिलं तसं, हा टास्क मोठा असला तरी तो केला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये काकू करायची नाही आणि कुटकुट करायची नाही. दुसरं मुलांच्या विषयी बोललं जातं सर, की तिसरी लाट मोठ्या प्रमाणामध्ये येईल, की 2 गोष्टी आहेत. आता एकतर एज्युकेशन मुलांचं घरनं होते आणि तिसरी लाट एक मुलांच्या मध्ये येईल असं एक आहे. तर पालकांच्या मध्ये फार त्या संदर्भाने भीती आहे. पालकांनी मुलांच्यावर डील कसं करावं या 2 गोष्टीसाठी? खरं हे याचं उत्तर देणं मी मगाशी म्हटलेल्या माझ्या प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट आहे, की डोंट पीप इन द फ्युचर असं मी म्हटलं. पण दरवेळेला मी उत्तर देणार नाही, होणार नाही असं म्हणू नये, पण मी सांगतो की तिसरी वेव्ह येईल असं म्हणतायत. ते नोबडी हॅज सीन. जगामध्ये कुठेही अजून तिसरी वेव्ह आलेली नाहीये खरं तर. आणि त्यामुळे येईल अमुक होईल, मुलांमध्ये जाईल, ह्या सगळ्या अशा एक केलेल्या काय म्हणतात त्याला कदाचित भ्रामक कल्पना आहेत. एपिडेमिओलॉजिस्ट असं म्हणतात की ती मुलांमध्ये येऊ शकते, कारण आता बाकी बरेच ऍडल्ट्स आता वॅक्सिनेट झाले, अमुक झाले, तमुक झाले. पण त्याच्याबरोबर अजून एक वाक्य असं आहे की तिसरी वेव्ह विल नॉट किल. पहिली वेव्ह आली अशी हळूहळू वाढत गेली आणि बराच वेळ टिकली. दुसरी वेव्ह एकदम शार्प वर गेली, खूप लोकांनी त्यांनी मारलं, पण तशी खाली पण लवकर आलेली आहे. तिसरी वेव्ह अशी सिमर होत राहील, सोसायटीमध्ये लो लेवलवरती पसरेल, मुलांमध्ये राहील, पण शक्यतो त्यांनी मृत्यू होणार नाही. त्यामुळे आता सिंगापूरने आज असं जाहीर केलंय की यापुढे ते सिंगापूरमध्ये करोनाला फ्लू सारखं वागवणार आहेत. 0% ट्रान्समिटिव्हिटी, इकडनं तिकडे जाऊ नये यावर त्यांचा भर राहणार नाहीये. अर्थातच कारण त्यांचं बऱ्याच जणांचं वॅक्सिनेशन झालंय. पण ही परिस्थिती आपल्याला यायला वेळ आहे. त्यामुळे आपण असं म्हणूयात की तिसरी वेव्ह येऊ शकते. असं सायंटिफिक भाकीत आहे की ती जास्त तीव्र नसणार आहे आणि त्यांनी मृत्यू होणार नाहीये. आणि ती येईपर्यंत आपण जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेट करावं आणि ऑफकोर्स काळजी मात्र घ्यायलाच पाहिजे अजून जोपर्यंत पूर्ण आपण कोरोना फ्री होत नाही. थोडंसं आपण जर वेळ मिळाला तर कौटुंबिक स्वास्थ्याकडे किंवा घरच्यांशी संवाद साधा म्हटलं, परंतु मध्ये असं आलं की लॉकडाऊनमध्ये, पहिल्या लॉकडाऊनमध्ये डिव्होर्सेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. तर घरच्यांशी साधारणतः संवाद कसा साधला पाहिजे? याचं मुख्य कारण म्हणजे तो संवाद साधला गेला नाही. म्हणजे आपण दोघं सारखे एकमेकांना एक्सपोज होणार आहोत आता, ह्या रियालिटीजलाच लोक सामोरे गेले नाहीत. मग आपण एकमेकांना जर पहिल्याच वेळेला आपण पहिल्या 15 दिवसातच एकमेकांना त्यांनी संवादाने सांगितलं असेल की हे बघ बाबा, आपण दोघं आता सारखे एकमेकांना एक्सपोज होणार आहोत, त्यामुळे आपण एकमेकांवर चिडचिड करायचं थांबूया. आपण जे तू म्हणेल ते योग्य, मी म्हणेल ते योग्य, यू आर यू, आय एम आय असं जर आपण चालू ठेवून, तर मग हे कदाचित डिव्होर्सेस वगैरे झाले नसते. मुख्य मुद्दा असा आहे की मुद्दामून आपल्याला
आउट ऑफ द वे जाऊन रिलेशनशिप पाळण्याची ही वेळ आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचं गणित वेगळं असतं आणि माझ्या मते की कुटुंब आणि मित्रपरिवार ह्या सगळ्यांनी असं एकत्र यायला पाहिजे. आता मग ते एकत्र येणं फिजिकली शक्य नाहीये, त्यामुळे ते ऑनलाईन येणं शक्य आहे. तसं करून अशी आता मी आमच्या ग्रुपचं उदाहरण सांगतो. आमचा 8 जणांचा डॉक्टरांचा ग्रुप आहे. आम्ही 45 वर्ष मित्र आहोत. आम्ही दर आठवड्यात भेटायचो, जेवायला भेटायचो वगैरे वगैरे. लॉकडाऊन नंतर आम्ही झूम मीटिंग करायला लागलो आणि आजपर्यंत एकही गुरुवार आम्ही सोडलेला नाही. त्या दर गुरुवारी मी इथे भेटतो. जसं भेटतो तसं काय आम्ही पूर्वीसारखे भेटतो, एकमेकांना आनंद देतो आणि त्याच्यातून एक ऊर्जा घेऊन परत आम्ही आमचा आठवड्याचा रुटीन सुरू करतो. आमच्या फॅमिलीमध्ये परत जाताना आम्ही एक चांगल्या उत्साहाने जातो. त्यामुळे हा जो आहे तोचपणा किंवा फॅमिलीने एक्सपोज होणं, हे आपण टाळू शकतो जर आपण बाहेर आपल्या मित्रांशी पण चांगल्या आपल्या समानशील सोबत्यांशी आपण जर संवाद साधला तर. दुसरं एक पुस्तकाविषयी आपण सांगितलं की ते कुठलं ऍप आहे आणि सर त्याचं म्हणजे यूज टू होण्यासाठी काय त्याचा वापर? आय डोंट मी सांगावं की नाही, पण एक स्टोरी टेल म्हणून ऍप आहे. ते तुम्हाला स्टोरी टेल म्हटलं तर मिळेल आणि त्या ऍपमध्ये तुम्हाला पुस्तकं ऐकता येतात. इट इज अ ऑडिओ बुक. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे. तुम्ही एक ठराविक पेमेंट करून ते ऍप डाउनलोड केलं की त्याची हजारो पुस्तकं तुम्हाला मिळतात. मराठी असो, इंग्लिश असो त्याची. आणि मग तुम्हाला पाहिजे ते पुस्तक तुम्ही घेऊन शांतपणे ते ऐकायचं आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा बंद करता येतं, तुम्हाला रिॲक्शन देता येतात. थोडक्यामध्ये आपण स्वतः पुस्तक वाचण्यापेक्षा कोणीतरी तुम्हाला ऐकवतं आणि बऱ्याच वेळेला ऐकवणारी मंडळी पण एकदम दिग्गज असतात. त्यांचे व्हॉइस मॉड्युलेशन, त्यांचे हे केलेले संवाद इतके इंटरेस्टिंग गोष्टी करतात की त्यावरती मी तर फारच खुश आहे त्यामुळे. ठीक आहे सर, कोल्हापूरमध्ये अजून रुग्ण बऱ्यापैकी आहेत आणि विशेष कम्पेअर जर केलं तर मागच्या लाटेपेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये. आता नुकताच एक प्रश्न आलेला आहे की ग्रामीण भागात देखील थोडस वाढ होते आहे, तर त्याच्याकडे साधारण कसं बघितलं पाहिजे किंवा? ऍक्च्युली हे काही रॉकेट सायन्स नाहीये. म्हणजे काय करावं की जादूची कांडी नाही की फिरवली की सगळं. मुद्दे सगळे तेच आहेत. एक स्प्रेड या माणसापासून त्या माणसापर्यंत जाण्याची जरुरी आहे. मग तुम्ही तेच करावं. MVSS, मास्क, वॅक्सिन, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन. आणि हे गोष्टींना लोक भीतीने का होईना पाळायला लागतात. हळूहळू त्याचं सवय होते. मग मुंबई सारख्या, धारावी सारख्या ठिकाणी ते कसं पाळलं गेलं आणि त्यातनं ती परिस्थिती कसे बाहेर पडले, कारण तिथे ते इम्प्लिमेंट सुद्धा केलं गेलं. त्यामुळे हे जे ना उलट गावांमध्ये तर माझ्या मते ते खूप जास्त सोपं आहे. जसं म्हटलंय की करोनामुक्त गाव असं जर करायचं ठरवलं सरपंचाने, त्याची वस्ती समजा आहे 5,000 10,000, तर त्या गावामध्ये ते करणं शक्य आहे. कोल्हापूर सारख्या जागी, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी हे अवघड आहे, कारण लोकसंख्या फार अफाट आहे. पण त्या सरपंचांनी, तिथल्या गावाच्या लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण करोनामुक्त राहायचं आणि मला वाटतं सरकारचं त्याला बऱ्यापैकी आज प्रोत्साहन पण आहे. तर ते करणं शक्य आहे आणि ते करणं यांनीच शक्य होतं. सिंपल प्रिन्सिपल्स, MVSS. सर, प्रोटीन बद्दल आपण सांगितलं थोडस, तर त्याच्याबरोबर आणखीन हेल्दी, स्पेशली जे पोस्ट कोविड आणखी कुठले पदार्थ मध्ये? काही नाही. हा, म्हणजे हाय प्रोटीन मी तर डाएट म्हटलं, चांगलं डाएट, पण त्याच्यामध्ये ऑलवेज कमीत कमी 2 फ्रेश फ्रूट हवे रोज खाण्यामध्ये आणि कमीत कमी 3 वेळा आठवड्यातनं फिस्ट फुल ऑफ नट्स, म्हणजे 30 ग्रॅम बदाम, अक्रोड किंवा ड्रायफ्रूट अशा प्रकारचं खाणं असायला पाहिजे. मग तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्यायला पाहिजे असं वगैरे काही नाही. व्हिटॅमिन्सची सप्लिमेंट आता म्हणजे मला वाटतं कित्येक जणांचं 3-3 पिढ्यांचे बिझनेस झाला त्या व्हिटॅमिनवरती अशा. त्यामुळे फार हे न घेता डाएटमध्ये सकस आहार म्हणजे सगळ्यांना माहिती असतो, प्रत्येक आईला माहिती असतं. फक्त आता त्या आईनी फक्त मुलासाठी न ठेवता घरातल्या सगळ्यांसाठी तो करायला पाहिजे. हाय प्रोटीन डाएट, गुड कॅलरी डाएट, फ्रेश फ्रूट, ड्राय फ्रूट अशा प्रकारचं आणि स्प्राउट्स की ज्याच्यामध्ये अंकुरित अन्न आहे, अशा प्रकारचं अन्न घ्यायला पाहिजे. दुसरं सर, आता डेल्टा प्लस व्हेरियंट बद्दल लोकांच्या मध्ये खूप क्युरियासिटी आहे, त्या संदर्भात काय सांगाल? नको, ते फार चांगलं नाही. म्हणजे माझा ऍक्च्युली NIVचे डायरेक्टरच माझे चांगले मित्र आहेत. हो. आणि त्यांनी कित्येक महिन्यापूर्वीच मला ही वाईट बातमी दिली होती की असं असं आहे, म्युटंट्स होत आहेत.
ओके. पण नको, मला वाटतं त्याची माहिती घेऊन काहीही होणार नाही. आपण MVSS करूया, एकमेकांना सपोर्ट करूया. जेव्हा येईल तेव्हा येईल, एक्सपर्ट लोक ठरवतील. जसं आता माझ्याकडे एखादा पेशंट ह्याच्यासाठी येतो, अँजिओप्लास्टीसाठी येतो आणि तो मला त्याच्यावरती मी अँजिओप्लास्टी करू का बायपास करू हे ते सगळं मी त्यांना सांगतो की बाबा वैद्यकीय निर्णय घेण्यासाठी तू मला पैसे दिलेले आहेस. सो तो वैद्यकीय निर्णय मी घेतो ना तुझ्यासाठी. तू एक्सपर्ट म्हणून मला मानलेस तर मी घेऊ दे मला. त्याच्यातल्या तू तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा आज अँजिओप्लास्टी बायपास हे शब्द येतात. त्याचं जे डेली रुटीन आहे अशाला तू चूज केलेला आहेस. सो यू रिलाय ऑन दॅम. हे मी डेल्टा व्हेरियंटसाठी सुद्धा हेच सांगेन. प्लीज माहिती घेऊ नका. जी माहिती यायची ती येईल, एक्सपर्ट लोक देतील आणि कुठली माहिती घ्यायची हे पण आपण असंच ठरवूया की अमुक अमुक व्यक्तींनी दिलेली माहितीलाच आपण प्रमाण मानायचं, बाकीच्यांना फुली मारायची. दुसरं सर, मगाशी आपण सांगितलं की 3 महिने साधारण पोस्ट कोविड कुठली एक्सरसाइज करू नका. तर कुठले असे आहेत की जे करावेत एक्सरसाइज? ब्रीदिंग एक्सरसाइजेस मी म्हणेन की जरा लंग्सचा प्रॉब्लेम झालेला असतो, त्यामुळे लंग एक्सपान्शनचे जे एक्सरसाइज आहेत त्याच्यामध्ये अनुलोम विलोम येईल किंवा फुगे फुगवणं येईल किंवा ते स्पायरोमीटर. Spirometry. ठीक आहे. तर साधारणतः एकदम माइल्ड व्हरायटी आहे किंवा सिम्पटमॅटिक काही वेळेला होतात, तर त्यांना सुद्धा हे सेम 3 महिने त्यांनी पाळलं पाहिजे एक्सरसाइजच्या बाबतीत? हो. याचं कारण खूप टेक्निकल आहे आणि पुन्हा मी ते मुद्दाम सांगत नाही, पण प्लीज एसिम्पटमॅटिक असो काही असो दमायचं नाही. येस. तर दुसरं असं आहे की घरी मास्क कितपत वापरावा किंवा नाही, हा एक बऱ्याच लोकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या अनुषंगाने आहे. त्याबद्दल काय सांगाल? मुख्य म्हणजे ज्या लोक म्हणजे असे जिथं हे आहेत बाबा रोज ज्यांना कामावर जाऊन यायला लागतंय काही कारणामुळे, डॉक्टर असो किंवा दुसऱ्या इसेन्शियल सर्व्हिसेस, जे लोक बाहेर जाऊन रेग्युलरली घरी येतात त्यांच्या घरांमध्ये साधे सर्जिकल मास्क किंवा कापडी मास्क घालणं जरुरी आहे. कारण त्या व्यक्तीला कधी तो एक्सपोज होऊन येईल याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे घरामध्ये शक्य होईल त्यावेळेला मास्क घालायलाच पाहिजे. अशा व्यक्तींना, जे लोक घरातच आहेत बाहेरच जात नाहीयेत त्यांनी ते कदाचित टाळणं जरुरी आहे. पण समजा एखादी व्यक्ती आता तुमची मेड आली किंवा दुसरं काहीतरी घरात काम करायला दुसरी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला सुद्धा मास्क घालायला पाहिजे आणि जोपर्यंत ती व्यक्ती घरामध्ये काम करते तोपर्यंत आपण सगळ्यांनी मास्क घालायला पाहिजे. हे जरा आर्टिफिशियल वाटतं, कृत्रिम वाटतं, कटकटीचं वाटतं, पण ते खूप जरुरीचं आहे. त्यामुळे घरामध्ये खूप सर्जिकल मास्क ठेवणं आणि ते जेव्हा जरुरी आहे त्यावेळेला घ्यावं आणि नंतर फेकून देणं आणि नवीन फ्रेश मास्क प्रॅक्टिकली एव्हरी डे वापरणं हे खूप जरुरी आहे. आणि डिस्टन्स पण घरामध्ये जेवढं आपल्याला ठेवता येईल, लहान घर असतात हे असतात, ती सगळी गोष्टी बाजूला ठेवून सायंटिफिकली डिस्टन्स असणं पण खूप महत्वाचं आहे. तर कोरोनानं काही गोष्टी आपल्याला आपण सांगितलं की अधोरेखित केल्यात. त्याच्यामध्ये एक आरोग्याविषयी जागृती असेल किंवा आरोग्य आपल्याला कमवावं लागतं किंवा आणखीन काही हॉबीज डेव्हलप करायला सांगितल्या. तर थोडासा या विषयाला थोडासा फाटा देऊन प्रश्न आहे की आपण संगीत ही एक साधनाच आहे, त्याच्याकडे कसं वळलात? आणि एखादं बच्चनचं कभी कभी वगैरे एखाद दुसरं आपण छोटंसं जर हे केलं तर आम्हाला छान वाटेल. नाही, एक मला तर जमणार नाही ते आत्ता, कारण माझं पाठ नाही म्हणून. पण असं म्हणीन की तो आत्तापर्यंतच्या बिफोर कोरोना सुद्धा माझ्या आयुष्याचा एक भागच होता. आमच्या पुण्यामध्ये डॉक्स नावाचा डॉक्टरांचा ऑर्केस्ट्रा आहे. त्याचं सूत्रसंचालन करायचं म्हणजे काय होतं की जो काही सिंगर्स आहेत, जे परफॉर्मर्स आहेत, त्यांच्या पुढे जाऊन तुम्हाला विचार करायला लागतो की त्यांचं कला लोकांपर्यंत पोहोचताना कुठल्या वैचारिक अंगातनं ती पोचेल, कुठला धागा पकडून मी जर लोकांसमोर प्रेझेंट केलं तर ते. तर तो वैचारिक भाग खूप मला, म्हणजे 18 वर्ष जवळजवळ मी अँकरिंग करत असल्यामुळे वेगळे वेगळे ऑडियन्स, वेगळी गाणी, ह्याच्यात प्रत्येक वेळा त्याचं हे करताना तो एक विचार येत गेला आणि ऑफकोर्स त्याचमुळे गाणी मी ऐकत राहिलो. जिथे जिथे असेन मी तिथे तिथे माझ्या बॅकग्राऊंडमध्ये गाणी, हिंदी गाणी चालूच असतात, जुनी नवी सर्व प्रकारची गाणं मला आवडतात. आणि इनफॅक्ट व्हिडिओवरती आमचा एक्सरसाइज वगैरे चालतो त्यावेळेला पण माझा ट्रेनर त्याच्या घरातनं खूप खुश असतो, कारण माझ्या इथे चालू ठेवलेली गाणी त्याला व्हिडिओमधनं ऐकू येत असतात.
पण मी तुमची इच्छा आहे म्हणून मी आनंद मधलाच एक डायलॉग म्हणून दाखवतो. जी. त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की राजेश खन्ना ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे की तो मरायला टेकलाय आणि त्याच्या पुस्तकामध्ये तो बघायचा नेहमी त्या गुलाबाच्या पाकळीकडे आणि त्याच्या प्रेयसीचं नाव कविता असतं आणि त्याचं वाक्य किती गर्वित वाक्य आहे बघी, मौत तो एक कविता है, मुझसे कविता का वादा है मिलेगी मुझको. म्हणजे मला मृत्यू तरी मिळेल किंवा कविता माझी प्रेयसी, मी जगलो तर मला प्रेयसी मिळेल, असं ती कविता आहे खरं. आणि मग हा मृत्यू तुम्हाला कुठे मिळेल की संदिग्ध वेळ असेल, अंध प्रकाश पडलेला असेल वगैरे वगैरे, अशा अवस्थेमध्ये ते अशी ती कविता आहे की ज्याचा गर्भितार्थ प्रचंड मोठा आहे की आयदर त्याला मृत्यू येणार आहे किंवा त्याची प्रेयसी त्याला मिळणार. आणि मग अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये ते असं असतं, मौत तो एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको. डूबती नब्जों में जब दर्द वो नींद आने लगी, जर्द सा चेहरा लिए चांद उफक तक पहुंचे, दिन भी पानी में हो, रात किनारे के करीब, न अंधेरा न उजाला हो, रात न दिन, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, मुझसे कविता का वादा है, मिलेगी मुझको. खूपच छान सर, एकदम वेगळ्या विश्वात आणि वेगळ्या उंचीवर नेलं. खरं तर असं वाटत होतं की अमिताभ बच्चनच बोलतायत. आणि तुमच्याशी संवाद साधणं आणि आज या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये खरोखरच एक चैतन्य निर्माण केलेलं आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो असं म्हटलं जातं. तर खरोखर हे दैनिक पुढारी आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आरोग्य व्याख्यानमालेमध्ये आज कोरोना आणि आपण तर या विषयावर खूप चांगल्या पद्धतीनं सर आपले आपण विचार मांडलेत आणि एक वेगळ्या पद्धतीनं खरं तर नियमित रेमडेसिवीर असेल, टोसिलिझुमॅब आहे, आता अँटी मोनोक्लोनल अँटीबॉडीज आलेत, म्हणजे हे सगळं लोकांना पाठ झालेलं आहे सगळं. रॅपिड अँटीजन, आणि आरटीपीसीआर. ते टाकून आपला संबंधच नाही त्याच्याशी. तर आपला या एमव्हीएस फक्त एमव्हीएसएस. एमव्हीएसएस तर खूप छान पद्धतीनं आपण सांगितलेलं आहे. तर काही सकारात्मक आणि आपण सांगितलेल्या पद्धतीवर जर बदल केलेत आणि मनाचं स्थैर्य आणि शारीरिक स्तरावर काय बदल करायचे ते खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहात. त्याचबरोबर जीवनाकडे बघण्याची दिशा थोडीशी बदलली. जसं काही हॉबीज डेव्हलप केल्या. आपण सांगितलं की आता जे आपण डायलॉग मारला त्याच्यामधला जो आनंद आहे, ते सुख हे बाह्य गोष्टीमध्ये आहे आणि आनंद हा अंतरंगात आहे. तर एका वेगळ्या लेवलला पोहोचलो आपण. तर हेच अनुभूती आपण दिलीत आणि वर्तमानात काळात कसं जगायचं आणि आरोग्य कसं टिकवायचं हा एक मूलमंत्र खूप चांगल्या पद्धतीनं दिलेला आहे. यासाठी पुन्हा एकदा मी दैनिक पुढारी आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आमच्या सर्वच प्रेक्षक असतील, श्रोते असतील आणि विविध ठिकाणून लोक कनेक्ट झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी घरी अशा टीव्हीला कनेक्ट करून ठेवलेलं आहे लोकांनी. त्या ठिकाणी गॅदर झालेले आहेत बऱ्याचशा स्कूल्समध्ये. तर एक चांगल्या पद्धतीचा संदेश आपण निश्चितपणानं दिलेला आहे सर. खरं तर कोल्हापूरला आपण आणि मॅडम जरूर यावं, कारण का पाहुणचार आम्हाला आवडतो आणि आपल्याला सुद्धा खाण्याची विशेष आवड आहे याची मला जाण आहे. आणि कोल्हापूरचं सगळं चटपटीत, अगदी कोल्हापूरची मिसळ आणि सर्वच गोष्टी आणि आवड. त्याहून महत्वाचा कोल्हापूरचा पाहुणचार. पाहुणचार. तर या छोटेखानी माझ्या घरी पण आपण येऊन गेला होतात, मिसळ खाल्लेली मला आठवते. तर निश्चितपणानं ते आता आमच्या ह्याच्यावर राहील. तर पुढच्या नेक्स्ट व्हिजिटला आपण आणि मॅडम जरूर यावं. आजच्या या निमित्तानं आरोग्याचा जागर झालेला आहे. सर्वांना सुखी आणि निरोगी आयुष्य भविष्य काळामध्ये मिळेल. कोरोनावर लवकरच आपण मात करू आणि पुनश्च एकदा चांगलं सुखी आणि आनंदी जीवन जगून हे संपूर्ण जग निरोगी होईल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त करतो. दैनिक पुढारीची संपूर्ण टीम, डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलची संपूर्ण टीम अतिशय या प्रोग्रामच्या मागे प्रचंड राबते आहे. त्या सर्वांनाच पुन्हा एकदा मी आभार मानतो. सर्व श्रोते, सर्व जे ऐकतात त्यांचे सुद्धा आभार मानून हा कार्यक्रम परत पुढारीच्या ऑनलाईन याच्यावर युट्यूबवर असणार आहे. तर त्याचा सुद्धा आस्वाद सर्वजण घेतील. सर्वांना पुन्हा एकदा निरोगी दीर्घायुष्य लाभू दे इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.